न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूं आपके साथ मीनल और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। आपका बहुत बहुत स्वागत है शाम की खबरों में। और अब आगे बढ़ने से पहले डालते हैं आज की मुख्य सुर्खियों पर एक नजर। भाजपा का कांग्रेस पर पलटवार, कामठी की मतदाता संख्या पर लगे आरोपों को किया खारिज। मिशन मुक्ति अभियान के तहत उत्कृष्ट कार्य करने वालों का नागपुर पुलिस की ओर से सम्मान। विजय वट्टेलीवार का भाजपा सरकार पर हमला, वज्रकड़ू आंदोलन से लेकर कर्ज माफी तक शरद अद्वैत युति और अन्य मुद्दों पर तीखी प्रतिक्रिया। और अब खबरें विस्तार के साथ। भाजपा का कांग्रेस पर पलटवार, कामठी की मतदाता संख्या पर लगे आरोपों को किया खारिज। कामठी विधानसभा क्षेत्र में मतदाताओं की संख्या में हुई बढ़ोतरी को लेकर कांग्रेस द्वारा लगाए गए आरोपों पर भाजपा ने तीखा पलटवार किया है। भाजपा ने स्पष्ट करते हुए कहा है कि मतदाता सूची में हुई वृद्धि पूरी तरह से वैधानिक है और इसमें कोई अनियमितता नहीं होती है। भाजपा की ओर से जारी आंकड़ों के अनुसार मतदाता नामावली का अद्यतन निर्वाचन आयोग के नियमानुसार किया गया है। भाजपा नेताओं ने बताया कि मतदाता सूची में नाम जोड़ने या हटाने की प्रक्रिया सार्वजनिक और पारदर्शी होती है, जिसे निर्वाचन आयोग की देखरेख में अंजाम दिया जाता है। भाजपा ने कांग्रेस नेता सुरेश भोयर द्वारा लगाए गए आरोपों को तथ्यहीन और भ्रामक करार देते हुए कहा कि यह जनता को गुमराह करने का प्रयास है। भाजपा ने यह भी कहा कि कांग्रेस को हार सामने देखकर अब बेबुनियाद आरोपों का सहारा लेना पड़ रहा है। माननीय गणेश भाऊ यांनी विचारल्यामुळे सांगतो की त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा उल्लेख झाला म्हणून आम्ही खंडन करायला, कारण म्हणजे हे गोष्ट खरी आहे, निवडणूक आयोगाने खंडन करायला पाहिजे, पण त्याच्यात पक्षाचा उल्लेख आहे। याच्यात तुम्ही जे विचारताय MAM वाले, निवडणूक मतदार नोंदणीची प्रक्रिया कशी आहे, 1 महिन्या आधीपर्यंत म्हणजे 10 दिवस आधीपर्यंत अर्ज घेतले जातात आणि 10 दिवसाच्या मतदानाचा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवशी आधीपर्यंतचा अर्ज ग्राह्य धरला जाते मतदार नोंदणी। आता साधारणतः यांच्याकडे त्या काळात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेंडन्सी असते। मी तुम्हाला आकडेवारी सहित आणि संख्येसहित सांगेन की बघा, 18-30 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी, 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। 15 फेब्रुवारीच्या आदेशानुसार अंतिम तारखेच्या 10 दिवशीपर्यंत अर्ज निकाली काढणे आवश्यक होते। 30/8 ते 19/10 दरम्यान प्राप्त झालेला बघा 2 महिने 1.5 महिन्याचा कालावधी आहे। या काळात 12,950 अर्ज त्यांना प्राप्त झाले आणि त्यातले 12,000 समाविष्ट झाले। आता हे करताना जे जे निकष असतात, एखादा मतदार नोंदणी कसं नोंदवल्या जात नाही। आपण जर माझं नाव मतदार यादीत टाक म्हटलं तर आपल्याला सांगतात जिथे कुठे असेल तिथून कमी करू ना, मग इथे आल्यावर तुमचं नाव या ठिकाणी घेऊ, अशी प्रोसेस असते। आणि या प्रोसेसची पूर्ण छाननी झाल्यावर मोठ्या प्रमाणात त्या काळात अर्ज प्रलंबित होते, ते निवडणूक आयोगाने निकाली काढल्यामुळे ते 12,000 दिसतात। वास्तविक त्या 15 दिवसात 12,000 म्हणजे प्रति दिवशी 1000 आले नाही। आणि साधारणतः मित्रांनो, जेव्हा मतदानाचा दिवस जवळ येतो तेव्हा त्यांची एक मानसिकता बनते, बरं माझं नाव नाही, नाव नोंदवलं गेलं पाहिजे, मग तो धावपळ करतो, कागदपत्र गोळा करतो आणि आपला फॉर्म देतो। तर ही संख्या मोठी झाली, 15 दिवसात 12,000च्या वर फॉर्म जमा झाले आणि त्यातले फक्त परिषद आम्ही जिंकणार, नगरपालिका नगरपंचायती आम्ही जिंकणार, ते आमच्या कार्यकर्त्याच्या भरोशावर, संघटनेच्या भरोशावर सातत्यानं आमचं जे काम चालतं त्याच्या आधारावर। यांचं संघटन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। पक्षासाठी कोणी काम करायला तयार नाही आहे, केवळ त्या ठिकाणी आरोप करणं, प्रत्यारोप करणं, राहुल गांधीपासून तर सुरेश भोयरपर्यंत हेच यांचं काम आहे। आम्ही ग्रासरूट लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे एका प्रभागाची रचना, एका बूथचं मतदार नोंदणी ती प्रोत्साहित कसं करणं, मतदाराला त्या ठिकाणी आपलं नाव आहे की नाही, बाबा तुझं नाव आहे की नाही बघून घे, नाही तर जा नाव नोंदवून घे, इथपासूनची तयारी ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी करत असते। आणि सातत्यानं संघटनेमध्ये काम, आता आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहे, आमची माजी जिल्हाध्यक्ष आहे, फुल टाईम 24/7 पार्टीचं काम करणारे लोक आहेत। विधानसभेमध्ये विधानसभेतील वाढीव जे मतदार आहेत त्यांच्यावर आरोप केलेला आहे की मतदान लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये कशा पद्धतीने वाढलं गेलेलं आहे। निवडणूक आयोगाचा
एक पत्र आहे की मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती झाली. प्रत्येक तालुका स्तरावर पूर्ण शासन यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागली आणि हे सर्व करत असताना सर्व मतदार जे वंचित होते, पुष्कळशी नावं लक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी कटून जातात. काही लोकांचं नव्यानं नाव आलं नाही, काही लोकांनी अर्ज पहिले भरलेले होते त्यांचं लोकसभेमध्ये नाव आलं नाही, ते विधानसभेमध्ये नावं आले. अशा पद्धतीनं कोणीही मतदार वंचित राहू नये म्हणून हे पूर्ण नाव त्या ठिकाणी आलेले आहे. आणि सुरेश भोयर यांनी जे आरोप केले की 15 दिवसामध्ये 12,000 मतं वाढले कसे, हे 6 महिने झाले विधानसभेची निवडणूक व्हायला आणि आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे आणि अशा पद्धतीनं निवडणुका पाहून ते खोटे आरोप आमच्या सत्ता पक्षावर, आमच्या नेत्यांवर ते करत आहे. हे योग्य नाही. स्वतः निवडणुकीच्या समोर लक्ष ठेवायचं आणि स्वतः हिरोगिरी करायची आणि खोटारडे त्या ठिकाणी आरोप करायचे, हा त्यांचा त्या ठिकाणी धंदाच आहे. निवडणुकीच्या 10 दिवस अगोदरपर्यंत मतदान नोंदणी प्रक्रिया सुरू असताना केवळ 12 दिवसात 15,000 कसे, हा प्रश्नच करणं म्हणजे हास्यास्पद आहे. निवडणूक झाली, कुणीच आक्षेप घेतला नाही. सगळ्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी मतदान कसं वाढलं पाहिजे या विषयावरती जेव्हा जेव्हा बैठका निवडणूक आयोगाने घेतल्या त्यावेळेला सगळ्या पक्षाचे लोक त्या बैठकीला उपस्थित होते. निवडणूक झाली, निकाल लागला, कुठल्याही पक्षांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. पण समोर आता ह्या सार्वत्रिक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लक्षात घेता काहीतरी लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याकरता केलेला बालिश आरोप असंच वर्णन मी या ठिकाणी सुरेश भोर यांचं करेल. कारण नाचता येईना अंगण वाकडी जी म्हण आहे त्यांच्याकरता तंतोतंत लागू आहे. कारण 2007ला जेव्हा ते भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदला आम्ही सोबत होतो. 2009ला जो माणूस हा भाजपसोबत गद्दारी करून काँग्रेसकडे जाऊन अध्यक्ष झाले आणि त्यांनी अशा पद्धतीचे आरोप यंत्रणेवर करणं म्हणजे एक प्रकारे हा मतदारांचा अपमान आहे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावंसं वाटते. शेवटी मतदाराची संख्या वाढली पाहिजे याच्याकरिता सारं निवडणूक आयोग काम करते. त्याच्यासोबतच मतदारांची संख्या वाढली पाहिजे याच्याकरता प्रत्येक विधानसभेत त्या पक्षाचे लोक नियोजनबद्ध पद्धतीने आपली आखणी करीत असतात आणि याच्यामध्ये कामठी मतदारसंघ हा निश्चितपणानं अग्रेसर आहे आणि त्याचाच परिणाम आहे की हे मतदाराची संख्या आपल्याला वाढलेली दिसते आहे. हे त्या पक्षातले जे आमचे सगळे नेते मंडळी होतील, आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात असेल, त्या सगळ्या लोकांनी मिळून ही संपूर्ण यंत्रणा जिल्हाभर आपापल्या सगळ्या पक्षांनी मतदारांची संख्या वाढली पाहिजे याकरता सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले आणि म्हणूनच आज आपल्याला या पद्धतीने झालेली वाढ आपल्याला दिसते. त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या माध्यमातून पैसा कमवायचा हा त्यांचा धंदा आहे. आताच अतिक्रमण काढलं तिथल्या नगर परिषदेने, शासनाने त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होतं, महागड्या जमिनीवर अतिक्रमण होतं आणि ते भोयर साहेब का त्यांची लायकी तरी आहे का आरोप करायची भोयरची भाजपा भारतीय जनता पार्टीवर. त्यांच्यामध्ये पक्षाचा विषय, भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी विषय होता म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या माध्यमातून पैसा कमवायचा हा त्यांचा धंदा आहे. आताच अतिक्रमण काढलं तिथल्या नगर परिषदेने, शासनाने त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होतं, महागड्या जमिनीवर अतिक्रमण होतं आणि ते भोयर साहेब का त्यांची लायकी तरी आहे का आरोप करायची भोयरची भाजपा भारतीय जनता पार्टीवर. त्यांच्यामध्ये पक्षाचा विषय, भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी विषय होता म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. और अब अगली खबर, मिशन मुक्ति अभियान के तहत उत्कृष्ट कार्य करने वालों का नागपुर पुलिस की ओर से सम्मान।
नागपुर शहर पुलिस आयुक्तालय की ओर से मिशन मुक्ति अभियान के अंतर्गत उल्लेखनीय कार्य करने वाले वरिष्ठ पुलिस निरीक्षकों, अधिकारियों, विभागीय कर्मचारियों, स्वयंसेवी संस्था सदस्यों और पुलिस कर्मियों का गौरव समारोह आयोजित किया जा रहा है। इन सभी को प्रशंसा पत्र देकर सम्मानित किया जाएगा। इस कार्यक्रम की अध्यक्षता माननीय पुलिस आयुक्त नागपुर शहर करेंगे। साथ ही ये पुलिस आयुक्त, अपर पुलिस आयुक्त, गुन्हे उत्तर व दक्षिण विभाग, सभी पुलिस उपायुक्त और सहायक पुलिस आयुक्त गण भी उपस्थित रहेंगे। इस अवसर पर नागपुर पुलिस ने सभी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट और डिजिटल मीडिया प्रतिनिधियों से कार्यक्रम में उपस्थित रहकर इस सकारात्मक पहल का प्रचार प्रसार करने की विनम्र अपील की है। मीडिया के माध्यम से इस तरह के समाज उपयोगी प्रयासों की जानकारी जनता तक पहुंचाना समाज जागरूकता के लिए अत्यंत आवश्यक है। उसके बाद जो भी बैगर है वो एक आधार है, इसके लिए तो पुलिस द्वारा एक बहुत अच्छा मुहिम शुरू किया है। क्या कुछ ये पूरी मुहिम है, किस तरह से अभी तक का काम हुआ है? ये मुहिम मिशन मुक्ति करके हमने शुरू किया था और उसका मुख्य उद्देश्य ये था कि शहर में बहुत बारी हम लोग ऐसे देखते हैं जो कि जिनके बारे में कोई इन्फॉर्मेशन नहीं होती किसी को, और भिखारी के तरीके से वो रहते हैं और कहीं भी शहर में पड़े रहते हैं। उनकी हालत काफ़ी ख़राब होती है, कई बार वो काफ़ी बीमार होते हैं और हम लोग भी उसको काफ़ी इग्नोर करते हैं एज अ सोसाइटी। तो यहाँ पे भी एक मिशन मुक्ति शुरू किया गया जिसमें सभी डिपार्टमेंट्स की मीटिंग हुई, 3-4 डिपार्टमेंट जो भी उससे संबंधित थे, और उसके आधार पे हमारी पुलिस ने सबको साथ में लाए और 3 फेजेस में अभी तक ये मिशन हमने चलाया है। इसमें आज तक लगभग 115 लोगों को हमने रिहैबिलिटेट किया है और इसका जो प्रोसेस होता है, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, वो हमने फॉलो किया है। इसमें जो कोर्ट में प्रोड्यूस किया जाता है उसके आधार पे उनको रिहैबिलिटेशन सेंटर में भेजना है, आश्रम में भेजना है या फिर उसको मेडिकल हेल्प के लिए भेजना है। तो मेडिकल उसका करवाने के बाद में आगे के उसके ऊपर एक्शन लिया जाता है और उसी आधार पे ये कार्रवाई हमारी चल रही है। सर, शहर में अभी भी बहुत बड़ा 1800 से 1300 बैगर है जिनकी निष्कम हुई, उनके लिए भी ये मुहिम आगे चलने वाली है। किस तरह से ये पूरा हमने जो भी अभी बैगर्स हैं तो उनकी भी हमने पूरा आंकड़ा निकाला है और शहर में जिस भाग में हैं उन सभी के ऊपर हम नेक्स्ट इसमें कार्रवाई करने वाले हैं और उनको जो भी अगर इसके पीछे कोई गैंग है क्या और ये कहाँ किस शहर से आए हैं, उनके शहरों से उसको रीयूनाइट करवाना और इनको यहाँ से जो उनका लीगल राइट है, लॉजिकल जो राइट्स हैं, वो राइट्स उनको मिले और उसके आधार पे हम इस पे आगे कार्रवाई शुरू रखेंगे। सर, मिशन मुक्ति को लेकर कितनी संस्थाएं साथ में जुड़ी है और कितने पत्रकारों का, पुलिस प्रशासन के कर्मचारियों का इसमें सहभाग देखने को मिलता है? इसमें सभी जो जर्नलिस्ट, सभी पत्रकार हैं वो सभी हमारे साथ में हैं, परंतु शुरुआत में 2 जो पत्रकार थे मेन, श्री सौमित्र बोस और श्रीमती सुरभि, इन सब लोगों इन्होंने शुरुआत में हमारे काफी साथ में और अभी तक हमारे साथ में हैं। और इसमें हमने सभी जो संस्थाएं हैं, इससे गवर्नमेंट हो या फिर नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशंस हो, वो सब हमारे साथ में काम कर रहे हैं। ये बहुत बड़ी बात है और इसमें सभी ऑफिशियल्स जो हैं, जैसे महिला बाल विकास डिपार्टमेंट हो, नागपुर महानगर पालिका हो, और भी जो डिपार्टमेंट, सभी डिपार्टमेंट्स हमारे साथ में इसमें काम कर रहे हैं। सर, क्या पुलिस स्टेशन के माध्यम से भी मिशन मुक्ति के लिए टीम बनाई जाएगी, टीम गठित की जाएगी? हमारे पास में सेंट्रल लेवल पे एसएसबी की टीम है, वो टीम इस पे काम कर रही है ऑलरेडी, और पुलिस स्टेशंस में भी जो भी हमारे अधिकारी हैं उनको सब सूचना दी गई है कि आपको इस तरह के कोई इंसान बेघर या फिर ऐसी सिचुएशन में दिखते हैं तो उनको आप बताएं, हमारे हेडक्वार्टर में बताएं और आप खुद इसके ऊपर एक्शन लें और उसको जो उसके राइट्स हैं उसको मिलने चाहिए। थैंक यू सर। आणि ती पहिली मीटिंगमध्ये एक सौमित्र बोस आणि सुरभी आणि इतर डिपार्टमेंटचे लोकांना आम्ही बोलवलं होतं की असे एक मुद्दा आहे, या मुद्द्यावर आपल्याला काम करायचे आहे आणि ते कसे आपण सुरुवात करू। कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मी 2014 पर्यंत इथे होतो। एक दिवशी मी लोहा पूलकडे जात होतो, तिथे आम्ही पाहिला एक माणूस अशी एकदम विचित्र अवस्थामध्ये होता आणि आम्ही गाडीमध्ये बसलो होतो। त्यांनी गटरमधून पाणी काढला आणि तो पिला त्यांनी। अशी व्यवस्था आम्ही पाहिलेलं आणि असे लोक जे ते फिरतात आणि काय त्याच्यासाठी आपण करू शकतो हे मी स्वतः पाहिलं होतं त्यावेळेस। आणि मी इथे CP आल्यानंतर आमचे पत्रकार बंधू इथे सगळे बसलेले आहे,
त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि ते एक दिवस त्यांनी सांगितलं आता ऊन टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे आणि इथे म्हणजे डेथ्स जे नंबर आहेत ते वाढतात आणि ह्या डेथमध्ये असे जे लोक असतात त्यांचा नंबर फार मोठा असतो. म्हणजे वरती काही छत नाही आहे, झाड असलं तर ठीक आहे, नाही तर कुठेही बसून राहतात आणि त्यांना स्वतःला कळत पण नाही की कुठली परिस्थितीमध्ये ते आहे आणि ते एक दिवशी मरून जातात. पण असे जर गोष्टी आपण असताना इथे होत आहे म्हणजे माणूस मरतोय, शेवटी माणूस मरतोय. आणि क्राईममध्ये जर आपण बघितलं मर्डरमध्ये किंवा सुईसाईडमध्ये किंवा असे प्रकरणामध्ये माणूस जातो, ॲक्सिडेंट झाला त्याच्यातही माणूस जातो. म्हणजे माणूसचा जीव आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे हे मला वाटतंय. कुठल्याही विषयामध्ये कुठल्याही प्रकरणात असं झालं तर ह्या विषयावर आपल्याला काम करायचे. आमचे अधिकाऱ्यांशी मग चर्चा झाली आणि ते 2 मोठी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग्समध्ये आम्ही सगळे डिपार्टमेंट्स, पहिली मीटिंगमध्ये कमी होते, मग म्हणाले की इतर डिपार्टमेंट्स पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकते आणि त्याच्या कामच हे आहे. एक ते सुरुवातीमध्ये असं म्हणजे आमच्या काम नाही आहे त्यांच्या काम आहे असा सुरुवातीला होत होता. आम्हालाही असं जर तुम्ही बघितलं आमचं असं काही काम नाही आहे त्यांना उचलणे, परंतु एक माणुसकी दाखवणे हे मला वाटतंय की कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे. मग एक सुरुवात आपल्या ऑफिसमधून झाली, CP ऑफिसमधून, आणि त्याच्यात आमचे सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यात सुरुवातीपासूनच सुरभी शिरपूरकर तसेच सौमित्र आता इथे आमचे जे पत्रकार सगळे बसलेले आहेत त्यांनाही माझी विनंती राहील की आपलं पण जिम्मेवारी आता वाढलेली आहे, आपणही सगळे याच्यात पुढे या आणि आपण अवेअरनेस करू. का आपण आताही सांगण्यात आला की इंदोरमध्ये जे आहे, इंदोरचं नाव आपण परत घेतो, हा नाव नागपूर शहराच्या का होऊ शकत नाही याच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे आणि ही सुरुवात केली पाहिजे आणि आपण हे करू शकतो. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जे भिकारी आहे भरपूर आहे त्यांच्या सगळ्यांच्या आपण आकडा काढलेला आहे. ते जवळपास 1200-1300 आहे. पठाणजी तुम्हाला माहिती आहे आपण काढला होता आकडा आणि हे सगळ्यांना आता आपल्याला उचलायचं आहे. आणि नुसतं उचललं आणि त्याला राजस्थानमध्ये पाठवला, मध्य प्रदेशमध्ये पाठवला आणि आपला शहर क्लीन झाला असं न करता मिशन मुक्तीमध्ये जसं आपण केलेलं आहे की त्यांना पुढच्या त्यांच्यासाठी काय म्हणजे आपण ज्यावेळेस त्यांना उचलतो आणि उचलणे पण सिस्टमॅटिकली आपण पाहिलं असेल की ॲम्ब्युलन्स होती त्यावेळेस, मेडिकल सुविधा होती त्यावेळेस, डॉक्टर्सही होते त्या याच्यात आणि मग त्यांच्यासाठी पुढे काय म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवायचे आहे की त्यांना आश्रमात पाठवायचे आहे आणि पुढे त्यांच्या रिहॅबिलिटेशन कसं झालं पाहिजे. आणि रिहॅबिलिटेशनमध्ये गव्हर्नमेंटची संस्था आहेतच, परंतु त्यांना काय आपण ट्रेनिंग देऊ शकतोय का आणि ते ट्रेनिंगचा त्याला फायदा होऊ शकतोय का आणि त्या ट्रेनिंगचे आधारावर तो स्वतःसाठी एक आपला म्हणजे मेंटेन स्वतःला करू शकतोय का, 2 पैसे कमवू शकतोय का. याच्यात यंग मुले पण आहेत ते आपण पाहिलं तर त्यावेळेस त्याला आपण ट्रान्सफॉर्म करतो, त्यांची बिफोर आणि आफ्टरची ज्यावेळेस आपण व्हिडिओ फोटोग्राफ्स पाहतो तुम्हाला एकदम त्याचं एक वेगळाच चित्र आपल्याला दिसतो. मग त्याच्या पुढच्या भविष्य कसे असू शकते त्याच्यासाठी पण आपण या मिशन मुक्तीमध्ये काम केलेलं आहे. जे रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहे तिथे काय व्यवस्था आहे, काही वेळेस इथे पण भरपूर असं आहे की 5 लोक असतात त्याची संख्या 50 आहे आमच्याकडे आणि ते पैसे वगैरे ते ॲडिशनली जे ग्रांट वगैरे मिळतात तेही असतात. आम्ही हे सगळी माहिती पण काढली की ही संस्थामध्ये किती सँक्शन स्ट्रेंथ आहे, किती सध्या आहे. मग त्या आधारावर तर सगळ्यांना कळलं की हे असं होतोय, मग संख्या वाढली म्हणून आपण आज 115 लोकांना आपण तिथे पाठवलेलं आहे. त्याच्यात युवा आहे तसेच महिला पण आहेत आणि त्याच्यात पुरुष पण आहेत. हे सगळं असं आपलं एक या शहरामध्ये काम चालू आहे. आपण जर पाहिलं तर हे लोक आहे मागे आपण पाहिलं 2-3 मर्डर्स पण असे झालेले आहेत. आता परवा पण एक मर्डर झाला, भिकारी होता, ते एक दुसऱ्याचा मर्डर केला. 3-4 महिन्या अगोदर पण असं झालं होतं. मग हे कुठेतरी क्राईममध्ये पण हे जातात आणि आपल्याला काही कळत नाही. त्यांचं नाव नसतो, त्यांचा आधार कार्ड नसतो,
त्यांच्याबद्दल कोणाला माहिती नसतात आणि कुठल्याही शहरातून येतात आणि इथे येऊन मग काहीतरी असेच राहतात. मग या विषयावर काम करणे गरजेचे आहे. मी खूप खूप धन्यवाद देतो आपले NGOच्या आणि आपले बाकी जे आमच्यासोबत डिपार्टमेंटचे लोकांनी काम केलेलं आहे, तसेच माझे जे सहकारी अधिकारी आहे, कर्मचारी आहे, फुल्ली ते सेन्सिटाईज आहे. नुसतं आपल्याला परत परत एक टच करावा लागतो की हा पण आपला काम आहे. हे आमचं काम नाही आहे. बघितलं आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेस आम्ही ॲडिशनल CP क्राईम होतो इथे, त्यावेळेस त्याच्यात एक PIL दाखल झाली होती आणि त्या PIL मध्ये की तुम्ही किती लोकांना उचललेलं आहे हे आम्ही पण त्याच्यात एक पार्टी होतो. मग हे चालू आहे. तरी पण हे सगळी व्यवस्था किंवा आपण पाहतो असं क्षेत्र आपल्या शहरामध्ये. मग हे आज जे आपण बघितलं की इतके लोकांना आपण रिहॅबिलिटेट केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल त्याची हालत कशी असतात. आमचे जे NGOचे कार्यकर्ते आहेत त्यांनी हातातून उचलून, आमचे काही कर्मचारी अधिकारी त्यांना उचलतात. रवींद्र कुमार सिंगल सर, माझे सहकारी ॲडिशनल CPs वसंत परदेशी, शिवाजी राठोड, या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो आणि NGOचे जे प्रतिनिधी आहेत ज्यांनी ह्या मिशन मुक्तीमध्ये काम केलेलं आहे, असे सर्व NGOज, पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, जे मिशन मुक्ती जे सांगितलं आता सर्वांनी ज्यांनी ह्याच्यात भाग घेतलेला आहे, तर माननीय पोलीस आयुक्तांनी त्याला एक ह्युमन टच दिला आणि एक नाव दिला, ज्याच्यामुळे एक काहीतरी आपण कुठल्या तरी मिशनमध्ये काम करतोय अशा मिशन मोडमध्ये सर्वांनी काम केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स या ठिकाणी दिसून येत आहेत. असं नाही की यांनी पूर्वी पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना नेहमीच काही कॉल आला तर ते जाऊन त्यांना घेऊन जायचे, पण शेवटी घेऊन कुठे जावं असा प्रश्न पडायचा. बरेचदा रात्री बेरात्री असे कॉल यायचे की इथे कुणीतरी माणूस पडलेला आहे आणि त्याला मग आणलं उचलून गाडीतून, तर ते पुढे काय करायचं असं बऱ्याचदा पोलिसांनाही प्रश्न पडायचा. किंवा कुणी NGOज नाही साथ द्यायला किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर त्याला ऍडमिट केलं, परत दुसऱ्या दिवशी सोडून दिला. आणि काही जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे याच्यामध्ये काम करणारे, महिला बालविकास असेल, महापालिका असेल, असे जे डिपार्टमेंट्स आहे, समाज कल्याण विभाग, ज्यांना खरं तर हे मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन आणि काम करण्यासाठी ज्या विभागाचं काम आहे आणि पोलीस त्यांना मदत करण्यासाठी होते. पण यावेळेस माननीय पोलीस आयुक्तांनी हा मिशन आपल्या हाती घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालं. ते काम पूर्वी होत असेल पण पोलिसांच्या सहकार्याशिवाय या समाजात कुठलंही काम फास्ट होत नाही किंवा चांगल्या प्रकारे होत नाही, सर्वांनाच माहिती आहे. मग ते कुठल्याही प्रकारचे असे जे सामाजिक मिशन आहेत त्याच्यामध्ये जे बेघर असतील, बेगिंग करणारे असतील, याच्यात आपल्यालाही माहिती आहे सर्वांना की 2-3 प्रकारचे आहेत. जे काही काही फोर्सफुल, यांना समाजात कुणीच नाही वाळीत टाकलेले किंवा घरच्यांनी सोडून दिलेले असे ज्येष्ठ नागरिक असतील. काही काही लोकांना जे आपण पाहतो की ते अल्झायमर्स डिसीजमुळे विसरून जातात आणि घर सोडून आले, मग नंतर त्यांना कळत नाही, आपला घरचा पत्ता कळत नाही. असे अनेक पेशंट असतात. ते अल्झायमर डिसीज असेल किंवा त्यांची स्मृती गेल्यामुळे सुद्धा ते येऊन कुठेतरी पडून राहतात आणि नंतर त्यांना कुणी आसरा देत नाही. असे लोक भिकारी भीक मागणारे आहेत किंवा पडून आहेत. आणि काही काही मग आपण पाहतो की बरेच जाणून बुजून पण याच्यामध्ये आलेले आहेत. तर ते सर्व डिफिकल्ट आहे हँडल करण्यासाठी. मला वाटते तुम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतला असेल. आपण त्यांना बरेचदा घेऊन जाऊन आश्रमशाळेत त्या मुलांना किंवा NGOज कडे सोडतो, परत 2 दिवसांनी ते त्याच ठिकाणी येऊन तेच काम करत असतात. कारण त्यांचे आई वडील असतील किंवा ते विशिष्ट काही काही समाजामध्ये असे गट आहेत विशिष्ट की ते मुद्दाहून कितीही त्यांना रिहॅबिलिट केलं तरी परत परत भीक मागण्याचं काम करतात आणि त्याच ठिकाणी गोंधळ करत राहतात. आपल्याकडे शहरात कस्तुरचंद पार्क असेल, व्हरायटी चौक आहेत आणि असे बरेच चौकामध्ये आपल्याला नेहमी दिसायचं. मला वाटतं सर या मिशन मुक्तीमुळे मी आल्यानंतर पाहत होतो की जे पूर्वी दिसायचे आता फार कमी झाले किंवा दिसत नाहीत बऱ्याच ठिकाणी. पण ह्या लोकांना नेहमीच काम करावं लागतं कारण ते फोर्सफुल जे भीक मागणारे आहेत किंवा जे जाणून बुजून तेच काम करतात लहान मुलांना पुढे करून. ह्या लोकांचा एक गट आहे, त्याच्यावर काम करण्याची आणखी याच्यामध्ये मला वाटते सरांच्या मार्गदर्शनात आपण निश्चितच पुढे आणखी जाऊ त्याच्यात.
पण हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे सिनियर सिटीजन्स किंवा ज्यांना खरंच काही आसरा नव्हता आणि काही मार्ग नव्हता आणि कोणी बघत नव्हतं, तर ह्या लोकांसाठी आपण जे काम केलेलं आहे निश्चितच ते आज या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांनी सर्वांचं अप्रिशिएशन सुद्धा केलेलं आहे आणि नुसतं अप्रिशिएशन नाही, एक रिकॉग्निशन आहे. आणि पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा 24 तास पोलिसिंग तर करतातच, पण एक सोशल वर्क आपल्याकडून बरेचदा घडत असतं सर्वांकडून. बरेचदा कितीतरी वेळेस सर्वांना रेस्क्यू करत असतात, पण त्याला एक इन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन मिळत नाही. त्यामुळे त्यांना एक नंतर ते एन्थुझियाझम असतो ते संपत जातो की जाऊ दे, काय हे आपलं काम नाही, आपलं काम फक्त गुन्हेगार पकडणे किंवा आपलं काम आहे फक्त पेट्रोलिंग करणे, अशा मोडमध्ये आमचे पण अधिकारी कर्मचारी आपण जातो. तर त्याला एक इन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन मिळालेलं आहे आणि मला वाटतं CP सरांनी याला एक चांगलं नाव देऊन रिकॉग्निशन दिलेलं आहे. त्याची निश्चितच सर्वच ठिकाणी दखल घेण्यात येत आहे नागपूर शहरात आणि मला वाटतं इतर सुद्धा ठिकाणी हा प्रोग्राम नागपूर पॅटर्न निश्चितच बाकीच्या ठिकाणी सुद्धा फॉलो होईल याची प्रेरणा घेऊन. आणि याच्यासाठी जे ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, विशेष करून जे आमचे पत्रकार मित्र आहेत, श्रीपुरकर असतील, आमचे सुमित्र आहेत आणि आणखी त्यांचे सर्व मित्र यांनी, कारण हे सुद्धा फिरत असतात समाजामध्ये, शहरामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आणि यांच्या आणि पोलिसांच्या नजरेतून जे म्हणतात ना काही सुटत नाही, तसं हे सगळे गोष्टी दिसत असतात. पण त्यांना पण त्यांच्या कामामध्ये असतील ते व्यापामध्ये वेळ मिळत नाही की काही मनात जरी असेल तर आपला यांना काम करायचं. पण ह्या मिशनच्या निमित्ताने आपण सगळे एक आलात आणि त्या गोष्टीला चालना मिळाली. फार कौतुकास्पद असं मिशन आहे. निश्चितच मला पण आता मी पण इथे आलो आणि आम्हाला सुद्धा याच्यामध्ये पुढच्या काळात अधिक भाग घ्यायचा आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्या लोकांसोबत काम करायची संधी आहे असं मला वाटतं. मी माननीय पोलीस आयुक्त सरांचं आणि या सर्व टीमचं परत एकदा अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण रवींद्र कुमार सिंगल सर, माझे सहकारी ॲडिशनल CPs वसंत परदेशी, शिवाजी राठोड, या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो आणि NGOsचे जे प्रतिनिधी आहेत ज्यांनी ह्या मिशन मुक्तीमध्ये काम केलेलं आहे, असे सर्व NGOs, पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, जे मिशन मुक्ती जे सांगितलं आता सर्वांनी ज्यांनी ह्याच्यात भाग घेतलेला आहे, तर माननीय पोलीस आयुक्तांनी त्याला एक ह्युमन टच दिला आणि एक नाव दिलं, ज्याच्यामुळे एक काहीतरी आपण कुठल्या तरी मिशनमध्ये काम करतोय अशा मिशन मोडमध्ये सर्वांनी काम केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट या ठिकाणी दिसून येत आहेत. असं नाही की यांनी पूर्वी पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना नेहमीच काही कॉल आला तर ते जाऊन त्यांना घेऊन जायचे, पण शेवटी घेऊन कुठे जावं असा प्रश्न पडायचा. बरेचदा रात्री बेरात्री असे कॉल यायचे की इथे कोणीतरी माणूस पडलेला आहे आणि त्याला मग आणलं उचलून गाडीतून, तर ते पुढे काय करायचं असं बऱ्याचदा पोलिसांनाही प्रश्न पडायचा किंवा कोणी NGOs नाही साथ द्यायला किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर त्याला ऍडमिट केलं, परत दुसऱ्या दिवशी सोडून दिलं. आणि काही जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे याच्यामध्ये काम करणारे, महिला बालविकास असेल, महापालिका असेल, असे जे डिपार्टमेंट्स आहे, समाज कल्याण विभाग, ज्यांना खरं तर हे मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन आणि काम करण्यासाठी ज्या विभागाचं काम आहे आणि पोलीस त्यांना मदत करण्यासाठी होते. पण यावेळेस माननीय पोलीस आयुक्तांनी हा मिशन आपल्या हाती घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालं. ते काम पूर्वी होत असेल पण पोलिसांच्या सहकार्याशिवाय या समाजात कुठलंही काम फास्ट होत नाही किंवा चांगल्या प्रकारे होत नाही, सर्वांनाच माहिती आहे. मग ते कुठल्याही प्रकारचे असे जे सामाजिक मिशन आहेत त्याच्यामध्ये जे बेघर असतील, बेगिंग करणारे असतील, याच्यात आपल्यालाही माहिती आहे सर्वांना की 2-3 प्रकारचे आहेत. जे काही फोर्सफुल, यांना समाजात कुणीच नाही वाळीत टाकलेले किंवा घरच्यांनी सोडून दिलेले असे ज्येष्ठ नागरिक असतील. काही लोकांना जे आपण पाहतो की ते अल्झायमर्स डिसीजमुळे विसरून जातात आणि घर सोडून आले मग नंतर त्यांना कळत नाही, आपला घरचा पत्ता कळत नाही. असे अनेक पेशंट असतात. ते अल्झायमर डिसीज असेल किंवा त्यांची स्मृती गेल्यामुळे सुद्धा ते येऊन कुठेतरी पडून राहतात आणि नंतर त्यांना कुणी आसरा देत नाही. असे लोक भिकारी भीक मागणारे आहेत किंवा पडून आहेत. आणि काही मग आपण पाहतो की बरेच
जाणून बुजून पण याच्यामध्ये आलेले आहेत. तर ते सर्वात डिफिकल्ट आहे हँडल करण्यासाठी. मला वाटते तुम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतला असेल. आपण त्यांना बऱ्याचदा घेऊन जाऊन आश्रमशाळेत त्या मुलांना किंवा NGOs कडे सोडतो, परत 2 दिवसांनी ते त्याच ठिकाणी येऊन तेच काम करत असतात. कारण त्यांचे आई वडील असतील किंवा ते विशिष्ट काही समाजामध्ये असे गट आहेत विशिष्ट की ते मुद्दाहून कितीही त्यांना रिहॅबिलिट केलं तरी परत भीक मागण्याचं काम करतात आणि त्याच ठिकाणी गोंधळ करत राहतात. तर आपल्याकडे शहरात कस्तुरचंद पार्क असेल, व्हरायटी चौक आहेत आणि असे बरेच चौकामध्ये आपल्याला नेहमी दिसायचे. मला वाटतं सर या मिशन मुक्तीमुळे मी आल्यानंतर पाहत होतो की जे पूर्वी दिसायचे आता फार कमी झाले किंवा दिसत नाहीत बऱ्याच ठिकाणी. पण ह्या लोकांना नेहमीच काम करावं लागतं कारण ते फोर्सफुल जे भीक मागणारे आहेत किंवा जे जाणून बुजून तेच काम करतात लहान मुलांना पुढे करून. ह्या लोकांचा एक गट आहे त्याच्यावर काम करण्याची आणखी याच्यामध्ये मला वाटते सरांच्या मार्गदर्शनात आपण निश्चितच पुढे आणखी जाऊ त्याच्यात. पण हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे सिनियर सिटीजन्स किंवा ज्यांना खरंच काही आसरा नव्हता आणि काही मार्ग नव्हता आणि कोणी बघत नव्हतं, तर ह्या लोकांसाठी आपण जे काम केलेलं आहे निश्चितच ते आज या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांनी सर्वांचं अप्रिशिएशन सुद्धा केलेलं आहे. आणि नुसतं अप्रिशिएशन नाही, एक रिकॉग्निशन आहे. आणि पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा 24 तास पोलिसिंग तर करतातच, पण एक सोशल वर्क आपल्याकडून बरेचदा घडत असतं सर्वांकडून. बरेचदा कितीतरी वेळेस सर्वांना रेस्क्यू करत असतात, पण त्याला एक इन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन मिळत नाही. त्यामुळे त्यांना एक नंतर ते एन्थुझियाझम असतो ते संपत जातो की जाऊ दे, काय हे आपलं काम नाही, आपलं काम फक्त गुन्हेगार पकडणे किंवा आपलं काम आहे फक्त पेट्रोलिंग करणे, अशा मोडमध्ये आमचे पण अधिकारी कर्मचारी आपण जातो. तर त्याला एक इन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन मिळालेलं आहे आणि मला वाटते CP सरांनी याला एक चांगलं नाव देऊन रिकॉग्निशन दिलेलं आहे. त्याची निश्चितच सर्वच ठिकाणी दखल घेण्यात येत आहे नागपूर शहरात आणि मला वाटतं इतर सुद्धा ठिकाणी हा प्रोग्राम नागपूर पॅटर्न निश्चितच बाकीच्या ठिकाणी सुद्धा फॉलो होईल याची प्रेरणा घेऊन. आणि याच्यासाठी जे ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, विशेष करून जे आमचे पत्रकार मित्र आहेत, सुरभी श्रुपूरकर असतील, सुमित्र आहेत आणि आणखी त्यांचे सर्व मित्र यांनी, कारण हे सुद्धा फिरत असतात समाजामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि यांच्या आणि पोलिसांच्या नजरेतून जे म्हणतात ना काही सुटत नाही तसं हे सगळे गोष्टी दिसत असतात. पण त्यांना पण त्यांच्या कामामध्ये असतील ते व्यापामध्ये वेळ मिळत नाही की काही मनात जरी असेल तर आपला यांना काम करायचं. पण ह्या मिशनच्या निमित्ताने आपण सगळे एक आलात आणि त्या गोष्टीला चालना मिळाली. फार कौतुकास्पद असं मिशन आहे. निश्चितच मलाही पण आता मी पण इथे आलो आणि आम्हाला सुद्धा याच्यामध्ये पुढच्या काळात अधिक भाग घ्यायचा आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्या लोकांसोबत काम करायची संधी आहे असं मला वाटतं. मी माननीय पोलीस आयुक्त सरांचं आणि या सर्व टीमचंच परत एकदा अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण और अब आगे बढ़ते हुए देखते हैं अगली खबर। विजय वट्टेटीवार का भाजपा सरकार पर हमला, बच्चू कडू आंदोलन से लेकर कर्ज माफी तक शरद अजय युति और अन्य मुद्दों पर तीखी प्रतिक्रिया। कांग्रेस नेता विजय वट्टेटीवार ने शनिवार को एक संवाददाता सम्मेलन में भाजपा सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने बच्चू कडू के आंदोलन से लेकर कर्ज माफी तक महायुति, शिवसेना, शरद पवार, अजित पवार युति और इम्तियाज जलील के खिलाफ दर्ज मामलों पर खुलकर टिप्पणी की। वट्टेटीवार ने कहा कि बच्चू कडू के आंदोलन को महाविकास आघाड़ी का समर्थन है। खुद रोहित पवार उनसे मिलने गए थे और पवार साहब ने भी फोन पर समर्थन जताया था। कांग्रेस ने पहले ही साफ कर दिया है कि हम किसानों के साथ है, जो भी किसान हित में लड़ाई लड़ेगा उसे हमारा समर्थन रहेगा। सरकार को घेरते हुए उन्होंने कहा सरकार ने किसानों से किए वादे नहीं निभाए। महाराष्ट्र किसानों की आत्महत्याओं का हब बन गया है। प्राकृतिक आपदाओं से पीड़ित किसानों को सरकार से कोई मदद नहीं मिली। एकदा पप्पू म्हटलेला राहुल गांधी केवळ शरीराने वाढले, बुद्धीने वाढले नाही अशी देखील नितीश राणे शुभेच्छा आहे त्याला. त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांची बुद्धी वाढली, त्यामुळे त्यांना शुभेच्छा. इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल झालेला आहे. 66 त्यांनी जे आरोप केले होते, त्यामुळे मी तो शब्दच वापरला नाही तरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता. होईल चौकशी, सरकारची भूमिकाच आहे. विरोधात बोलाल तर गुन्हे दाखल करूच, कोणी बोलू देत. आम्ही महाराष्ट्र लुटून खाऊ, जनता खड्ड्यात घालू, शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त करू, पण आमच्या विरुद्ध बोलायचं नाही. आम्ही काही केलं तरी, आम्ही महाराष्ट्र उद्ध्वस्त केला तरी आमच्या विरुद्ध बोलायचं नाही. बोलाल तर गुन्हे दाखल करू, ही सरकारची भूमिका आहे, त्याचा तो भाग आहे. पाऊस पडल्यावर रेनकोट घ्यायचा की छत्री घ्यायची
हे अजून ठरलेलं नाही, सुप्रियाताई म्हटल्या अजितदादांसोबत युती करण्याच्या पार्श्वभूमीवर. नाही असं आहे की पाऊस हा ज्यावेळेस वादळरूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही. त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे. त्यामुळं आज तरी त्या संदर्भात रेनकोट, छत्री किंवा ते आमच्याकडे हे वापरतात पानांचा, आदिवासी भागामध्ये तो जास्त म्हणजे शरीराला झाकून ठेवतो. काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे. पण पवारसाहेबांच्या भूमिकेच्या संदर्भात किंवा काल परवा त्या पक्षाची जे अधिवेशन झाले त्यामध्ये सुप्रियाताईंनी जी भूमिका मांडली त्यावरून अधिक भाष्य करण्याची गरज नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होती आणि ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती. नागपुर शहर कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे ने जो अपने दम पर नागपुर मनपा के चुनाव लड़ने की बात की है. ठीक है, हमने भी वही पार्टी का लाइन भी वही है कि जिसको आघाड़ी करना है वो स्थानिक लेवल पे नेता लोग बैठकर डिसाइड करे, निर्णय ले, और जो जहाँ युति करना अपना आघाड़ी करना है वहाँ उस लेवल पर निर्णय ले, ये हमारी भूमिका है. अब विकास ठाकरे जी ने उनके साथ में चर्चा की या नहीं की ये मुझे पता नहीं है, पर चर्चा करके या नहीं करना ये पार्टी डिसाइड करेगी. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे. 7वा दिवस आहे. काल चर्चा पण झाली पण नाही असं आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते. पवार साहेबांनी फोन केला होता आणि यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे. आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. कारण हे खोटारडा सरकारने जे आश्वासनं दिली, कर्जमुक्तीची, शेतीमालाला बोनस देण्याची, तर कुठलेही आणि हमीभाव देण्याची कुठलीही आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम आणि पाप या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो पाऊल उचलेल त्याला आमचं नक्की समर्थन राहील. महाराष्ट्र हे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं हब झाल्यासारखी परिस्थिती आहे. सर्वाधिक देशात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, खोट्या आश्वासनामुळे आणि शेतकऱ्याच्या फसवणुकीमुळे हे सगळं काही होत आहे. या वर्षीमध्ये किंवा मागच्या वर्षी दोनही वर्षामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात आली होती त्या शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत या सरकारने केलेली नाही. आणि केवळ मतांचं राजकारण, मतांच्या बेरजेचं राजकारण हे सरकार करत आहे. ठीक आहे, राजकीय पक्षांना मताचं राजकारण केलं पाहिजे, पण शेतकरी, शेतमजूर, जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ हिंदू मुस्लिम करून हा या राज्याचं भलं होणार नाही. तर हे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सोडवण्याची गरज या सरकारला वाटते की नाही हा खरा प्रश्न आहे. म्हणून बच्चू कडूंच्यासाठी जे आंदोलन बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी पुकारलं आहे त्या आंदोलनाला आमचा 100% पाठिंबा आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. काय आता भुरक्याची कमिटी नेमायची? काय कमिटी नेमायची आहे? आमचं सरकार आलं 19मध्ये, आम्ही जवळपास 39,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं. कोरोना आला, काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेला. नाहीतर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असतं. ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांनासुद्धा 50,000 रुपये त्यांना मदत करण्याचं धोरणसुद्धा आमच्या सरकारचं होतं. आता कशाची समिती नेमणार आणि समितीत काय दिवे लावणार आहे? ह्या टाईमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारची भूमिका आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की काल परवा 1.5% एक्साईज ड्युटी लावून 14,000 कोटी रुपये मिळवावे लागले. अजून काय पाहिजे? अजून काय टॅक्स वाढवायचं लावा. तुम्ही मुंबईतल्या जमिनी दान देताय अदानीला, त्या एखादी जमीन मोठी विकली तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. लाख रुपये 1 लाख कोटीच्या जमिनी जर तुम्ही देत असाल आणि शेतकऱ्यांसाठी तुमचे हात जर मदतीसाठी पुढे येत नसतील
तर मग आम्ही असंच म्हणायचं, या सरकारच्या हाताला शेतकऱ्याच्या प्रश्नाला घेऊन लकवा मारला आहे, अशीच परिस्थिती या सरकारची आहे. स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, तो भाजपपासून कोणाही सोबत युती करू शकतो अशी माहिती समोर येत आहे. मुळात अजितदादा सोबत देखील ती युती करू शकतो अशी माहिती समोर येते. बघा, पवार साहेब काय बोलतात त्याचे 2-3 अर्थ असं लोक काढत असतात. पण आता असं आहे की जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपण त्यावर अधिक भाष्य करायचं नाही. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे आणि स्थानिक महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्थानिक स्तरावर, जिल्हा स्तरावर नेत्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी त्या आघाडीबाबत घ्यावा, अशी आमची पक्षाची भूमिका आहे. या उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नागपूरमध्ये आघाडी करायची की नाही, तर स्थानिक नेते बसून तो निर्णय घेतील, पण ते महाविकास आघाडी अंतर्गत घेतील. आता जर सत्ताधारी पक्षांच्या बरोबरच्या संदर्भात काही चर्चा असेल तर मात्र त्या संदर्भात जोपर्यंत स्पष्टता येत नाही त्यांच्या भूमिकेची, आणि त्यामुळं अधिक त्यावर बोलणं उचित होणार नाही. आता भाजप सोडून म्हणजे मग शरद पवार साहेबांना अजितदादाही आहेत, एकनाथ शिंदे आहेत, तर त्या महायुतीतील घटक पक्षाबरोबर ते आघाडी करतील का, युती करतील का, की होणार आहे का, या संदर्भात आत्ता काही बोलणं उचित होणार नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका कोणी चुकीचं काढू नये, म्हणून मला तरी वाटतं की थोडा आपण धीर धरावा आणि पुन्हा भूमिका स्पष्ट होऊ द्यावी, मग त्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काल तुंबळ अशी हाणामारी झालेली आहे, काल बैठक झाली. नाही, आता मुंबईमध्ये असो की महाराष्ट्रात असो की देशात असो, भाजपमध्ये 2 गट आहेत हे आता आम्हाला सांगायची गरज नाही. एवढंच आहे की आमच्याकडे लोकशाही आहे, आम्ही दाखवतो, ते दाखवत नाही. ते बंद कमऱ्यामध्ये एकमेकाला ठोसतात, आम्ही ओपन ठोसतो, एवढंच फरक आहे. लोकशाही आम्ही जास्त मानतो. विषय असा आहे की त्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात की त्या ठिकाणी झालेली जी काही भूमिका, आपल्या जे काही वाद झाला असेल आणि त्या बैठकीमध्ये, तर याची ही सुरुवात आहे. काय झालं की म्हणजे 10 बाय 10च्या खोलीमध्ये हे सगळ्या लोकांना शिरवत आहेत, तर त्यामुळे ते गर्दी होणार आहे आणि एकमेकाला ठोसाठोसी होणारच आहे. अशी भारतीय जनता पक्षाची आत्ता परिस्थिती आहे. या जिथे जिथे वाटते तर लोकांची, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी चांगली भूमिका मांडली. भारतीय जनता पक्ष म्हणजे इतरांचे नेते चोरणारी आणि नेते खाणारी चटकीनच आहे, तर ती भूमिका योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे तिथे शिरून जी काही गर्दी आता झालेली आहे, ते गर्दीचं रूपांतर असेल किंवा सत्तेची साठमारी जे काही चालली, त्यातून अनेक असंतुष्ट आत्मे आहेत. कारण काँग्रेसमधून इतर पक्षातून घेतलेल्या लोकांना खिरापत दिली आहे, त्यामुळं स्थानिक जे काही पूर्वीचे लोक होते त्यांच्यामध्ये त्याच्या वेदना आणि दुःख आहेत, त्यातून कदाचित हा वाद उफाडून आला असेल. आपली आमदारकी रद्द होईल म्हणून याचिका दाखल करण्यात आली नागपूर खंडपीठामध्ये. कोणाची? आपली हे तर झाली ते का त्याच्यातून इलेक्शन कमिशनला वगळावं म्हणून इलेक्शन कमिशनला वगळावं अशी मागणी करण्यात आली. म्हणजे नितेश राणे यांनी राहुल गांधींना त्याच्यात काही तथ्य नाही. ते पुढच्या तारखेमध्ये मला वाटतं कोर्ट मेरिटवर काय जो निर्णय घ्यायचा तो घेईल. नितेश राणे यांनी नाना पटेलांवर टीका करताना राहुल गांधी यांना पुन्हा एकदा पप्पू म्हटलेला. राहुल गांधी केवळ और अब अगली खबर, भास्कर जाधव का भाजपा पर तीखा हमला, शरद पवार गुट भाजपा में जाएगा अफवाह, संघ भाजपा की दोहरी नीति पर गंभीर सवाल उठा है। शिवसेना नेता भास्कर जाधव ने शनिवार को भाजपा और संघ के खिलाफ बड़ी बयानबाजी की। उन्होंने शरद पवार गुट का भाजपा में शामिल करने की अटकलों से लेकर संघ की रणनीति, मुंबई महानगर पालिका चुनाव और महाविकास आघाड़ी की एकजुटता तक कई मुद्दों पर तीखी प्रतिक्रिया दी। भास्कर जाधव ने कहा कि भाजपा के विरोधी पक्ष के नेताओं के बारे में अफवाहें फैलाने की आदत लग गई है। इसका मकसद ये दिखाना है कि भाजपा के प्रति लोगों का प्रेम बढ़ रहा है, लेकिन ये सिर्फ एक भ्रम फैलाने की साजिश है। उन्होंने भाजपा पर कटाक्ष करते हुए कहा कि संघ को 100 साल हो गए, लेकिन आज तक वे अपनी विचारधारा पर आधारित मजबूत नेतृत्व और जनप्रतिनिधि तैयार नहीं कर सके। अब वे दूसरे दलों के नेताओं को लेकर अपनी ताकत बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। ये सत्ता का नशा है जो सत्ता जाने पर उतर जाएगा और हालत खराब होगी। शरद पवार गटामधले आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांची इच्छा आहे की भाजपसोबत जावं अशी माहिती समोर येते, मात्र शरद पवार त्यासाठी तयार नसल्याची देखील माहिती आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीला
एक प्रकारचा रोग जडलेला आहे. दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांबद्दल, आमदारांबद्दल, खासदारांबद्दल रोज एक नवीन अफवा पसरवणं आणि आमच्या पक्षाची प्रतिमा आणि आमच्या पक्षाची ताकद आणि आमच्या पक्षाबद्दल लोकांचं प्रेम किती वाढलं आहे असा खोटा आभास निर्माण करणं हा भारतीय जनता पार्टीला लागलेला रोग आहे. परंतु कळत नकळतपणे भारतीय जनता पार्टी हे आपल्या विचारांचा पराभव होतोय हे विसरले. गेली आता जो RSS स्थापन झाला त्या स्थापनेला आता 100वे वर्ष सुरू आहे. 100 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये सुद्धा हे लोक स्वतःच्या विचारांचे, स्वतःच्या आयडिओलॉजीचे, स्वतःच्या विकासकामाचे आणि स्वतःचे असे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाहीत. हा त्यांच्या आयडिओलॉजीचा पराभव आहे हे ते विसरतात. आणि म्हणून रोज दुसऱ्या पक्षामध्ये तयार झालेली नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला पक्ष किती मोठा होत चालला आहे हे दाखवण्याचं काम करायचं. परंतु ही सत्तेची आलेली सूज आहे आणि ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी केवळ ही सूज जाणार नाही तर एखाद्याला आलेली सूज आणि त्या सूजीनंतर ती सूज कमी झाल्यानंतर त्या स्किनची अवस्था काय होते याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही. ती अवस्था या पक्षाची होईल. पण ही आयडिओलॉजी म्हणजे हा संघाचा पराभव आहे, नेतृत्व तयार करू शकला नाही की भाजपचा पराभव? असं आहे की भाजपाची मातृसंस्था ही संघ आहे आणि संघाच्याच मुशीतून तयार झालेले भाजपाचं नेतृत्व आहे. त्यांच्या विविध शाखा आहेत. त्या शाखांच्या माध्यमातून शेवटी राजकर्ता पक्ष म्हणून, राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप आहे आणि बाकीच्या त्यांच्या शाखा आहेत आणि म्हणून त्या शाखांचं हे अपयश आहे. पर्यायानं भाजपाचंच हे अपयश आहे. आता चर्चा आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कुठेतरी संघ मैदानात उतरणार आहे. संघ कधी उतरत नाही मैदानात. संघ नेहमीच उतरतो. संघ हा नेहमी फक्त उतरतो तो भाजपाच्या बाजूनं उतरतो. एरवी राम मंदिर बांधायचं असेल, देशामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करायचा असेल, प्रसार करायचा असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे जायचं, सगळ्याच्या पक्षांच्या लोकांच्याकडे जायचं. परवांच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडून यांनी वर्गणी गोळा केली. इव्हन मुस्लिम समाजाकडून सुद्धाही वर्गणी यांनी गोळा केली आणि निवडणूक आली की प्रचार फक्त भाजपाचा करायचा. ही यांची आता नीती जी आहे किंवा यांची जी दुहेरी वृत्ती आहे ही हळूहळू लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलेली आहे. त्यामुळं ते नेहमीच उतरतात. पण महाराष्ट्र, मुंबई हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी विचाराचा महाराष्ट्र आहे. आम्हाला माहिती आहे कालपर्यंत सगळी राज्य आणि महाराष्ट्र राज्य हे 2 गुजराती नेत्यांकरता पाहिजे होतं. आता 3 गुजराती नेत्यांकरता मुंबई महानगरपालिका पाहिजे. 2 गुजराती नेते राज्यातले मधले आणि एक व्यापारी अदानींसारखा नेता, अशा 3 नेत्यांकरता ही मुंबई ताब्यात घेण्याचा आटापिटा चालला आहे. परंतु महाराष्ट्र हा स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. माझी खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचं हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार. दोन्ही भावांची एकत्र येण्याची चर्चा होते मात्र एकत्र येत नाही. आम्ही अजूनही आशावादी असं संजय राऊत म्हणतात. तर तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आरोप केला की भाजप यांना एकत्र येऊ नये. 100% बरोबर आहे. दोघंही बोलले ते बरोबर आहे. आमचे नेते संजय राऊत म्हणाले त्या पद्धतीनं मी सुद्धा अजून आशावादी आहे. पण त्याचबरोबर भाजपा हे 2 भाऊ, 2 पक्ष, 2 नेते आणि एकत्र येणार कसे नाहीत आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधला जाईल याचा विचार करतायत. आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर 2 भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान ह्या 2 भावांच्या युतीला मिळेल. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे, घाबरलेली आहे, तंतरलेली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही काही सर्वे केलेला आहात का? स्वबळावर ही निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार? असं आहे की नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान, आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे. मला अंदाज नाही अशातला भाग नाही.
आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. पण एक मात्र सांगतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान, योग्य ती संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही. त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागातसुद्धा मिळाली नाही. आणि म्हणून आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट बघतायत. मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवतील. योग्य संधी म्हणजे स्वबळावर किती जागा लढवण्याची तयारी? आज तरी ज्या 151 जागा आहेत त्या 151 जागांचा आढावा मी 6 महिन्यापूर्वीच घेतलेला आहे, अनेक बैठका घेऊन. आता महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा तोंड फुटलेला आहे. आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांकडून, मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही, आमच्या सहकाऱ्यांकडून आमची इथली वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देऊ. निर्णय ते घेतील. तरी किती उद्दिष्ट ठेवलं आहे? 151 जागा आहे, किती उद्दिष्ट ठेवला आहे? नाही, अजून त्याचा अभ्यास केला नाही. आज अभ्यास करेल आणि नक्की सांगेल. पण रोहित पवार सुद्धा अशा पद्धतीने म्हणतात की जिथं जो मोठा भाऊ असेल किंवा ज्याची ताकद जास्त असेल तिथं त्यांनी लढावं आणि आम्हाला सोबत घ्यावं. म्हणजे कुठेतरी ज्या पक्षाची ताकद असेल महाविकास आघाडीने त्यांनी त्या ठिकाणी लढा, इतर पक्षांसोबत कसं महायुतीचा विचार झाला पाहिजे, महाआघाडीमध्येच लढले पाहिजे असा विचार. खरं आहे, ते काहीच चुकीचं नाही आहे. आज समोर एवढं अगदी राक्षसी बहुमत मिळालं आहे विधानसभेमध्ये, तरीसुद्धा ते महायुती म्हणून लढतायत. आज आमची थोडीशी बाजू नाही म्हटलं तरी कमी आहे. त्यामुळं आम्ही आघाडी म्हणून समन्वयानं, समंजसपणे आणि आपापली ताकद ओळखून जर लढलो तर त्याचा फायदा आघाडीला होईल. याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात आहे की ही जागा स्वबळावर लढावी. कोणाचा असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणाचाही वाढदिवस असला तर त्याच्याबद्दल अभिष्टचिंतन केलंच जातं, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याच पद्धतीनं राजसाहेब ठाकरेंना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. काल माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस होता, परंतु परवांच्या दिवशी अहमदाबादला झालेली जी काही दुर्घटना आहे त्या दुर्घटनेसंदर्भामध्ये, त्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. आज पुन्हा त्यांना मी एकदा माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद. और अब अगली खबर। मनाली में नागपुर की तृषा बिजवे जिप लाइन हादसे में गंभीर रूप से घायल, सुरक्षा व्यवस्था पर उठे सवाल। हिमाचल प्रदेश के प्रसिद्ध पर्यटन स्थल मनाली में नागपुर की रहने वाली तृषा बिजवे का जिप लाइन हादसे में गंभीर रूप से घायल हो गई। घटना 8 जून को उस समय घटी जब तृषा जिप लाइनिंग कर रही थी। उसी दौरान अचानक केबल टूट गई और वो करीब 30 फीट ऊंचाई से नीचे गिर पड़ी। इस हादसे में तृषा के पैरों में कई जगह फ्रैक्चर हो गया। तृषा के परिवार ने इस हादसे का वीडियो सोशल मीडिया पर शेयर किया, जिसमें हादसे का भयावह दृश्य साफ दिखाई दे रहा है। प्रफुल्ल बिजवे, जो तृषा के पिता है, अपनी पत्नी और बेटी के साथ गर्मी की छुट्टियां मनाने के लिए मनाली गए थे, लेकिन ये रोमांचक यात्रा एक बड़े हादसे में बदल गई। परिवार ने आयोजकों पर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि जिप लाइन स्थल पर सुरक्षा के पर्याप्त इंतजाम नहीं थे और हादसे के बाद तत्काल किसी भी प्रकार की प्राथमिकता चिकित्सा या सहायता उपलब्ध नहीं कराई गई। तृषा को पहले मनाली और फिर चंडीगढ़ ले जाया गया, जहां उसका प्राथमिक इलाज किया गया। फिलहाल उसका इलाज नागपुर के एक निजी अस्पताल में जारी है। वो लड़की गिर गई, वो रस्सी टूट गई, वो लड़की गिर गई आए नीचे। रस्सी टूटी की क्या हुआ? देख नीचे, देख देखो भाई, क्या कर रहे हो? रस्सी टूट गई। ये बच्चे को रस्सी किसने लगाई थी यार? ओ भाई, रस्सी टूट गई। और अब अगली खबर।
जरीपटका पुलिस थाने में 10वीं और 12वीं उत्तीर्ण विद्यार्थियों का सम्मान समारोह संपन्न हुआ। जहां जरीपटका पुलिस थाने में दिनांक 24-25 सत्र के दौरान 10वीं और 12वीं की परीक्षा में सफल हुए विद्यार्थियों के लिए एक सम्मान समारोह का आयोजन किया गया। ये कार्यक्रम माननीय सहायक पुलिस आयुक्त के मार्गदर्शन में संपन्न हुआ। इस विशेष कार्यक्रम में जरीपटका पुलिस थाने के अधिकारी एवं कर्मचारी तथा उनके पाले जिन्होंने इस वर्ष की बोर्ड परीक्षा सफलतापूर्वक उत्तीर्ण की है उपस्थित थे और सहायक पुलिस आयुक्त महोदय ने स्वयं उपस्थित होकर विद्यार्थियों को शुभेच्छा देते उनका सत्कार किया। कार्यक्रम में लगभग 30 से 40 अधिकारी, कर्मचारी और उनके परिवारजन उपस्थित रहे। ये समारोह शाम 7 बजे प्रारंभ होकर रात 8 बजे तक चला। इस उपक्रम के उद्दिष्ट विद्यार्थी को प्रोत्साहित किया गया। कार्यक्रम के आयोजन को सभी उपस्थित ने सराहा। त्यांच्या पालकांचा आमच्या स्टाफचं मोटिवेट करण्यासाठी आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मला आमचे दिवस आठवतात। माझी 10वी झाली होती 86 मध्ये 1986 ला। जसं आता तायडे साहेबांनी सांगितलं मी पोलीस लाईनमध्ये वाढलेला माहीम पोलीस लाईनमध्ये। माझ्या वेळेला असं माझ्या बिल्डिंगमधली 21 मुलं 10वीला होते आणि मी एकटा पास झालो होतो आणि मार्क्स किती होते 56%। खूप मोठे मार्क होते पण तेव्हा पास झाला हाच खूप मोठी गोष्ट होती। 86 ला 21 मुलांपैकी एकटा, वडील पोलीसमध्येच होते त्यावेळेला। 10वी नंतर पोलीस भरती आलं होते, आता 12वी आहे तेव्हा त्यांच्या डोक्यात हे चक्र चालू झालं होतं की आता पोरगा 18 वर्षाचा कधी होतो आणि कधीला भरती करतो। ते जी म्हणजे पोलिसांची वडिलांची पार्थिक मानसिकता असायची की यांना पोलीस भरती केलं की आपण मोकळे झालो, नोकरीला लावलं की मोकळे झालो। 12वीला परत 58% पास झालो कॉमर्समधून। त्यावेळेला पोलीस भरती लागली होती नायगावला। नायगाव म्हणजे पोलीस एंट्रीसाठी भरायचं, त्याच्यासाठी विशेष काही लागत नव्हतं तेव्हा। मला वडिलांनी पोलीस भरतीच्या लाईनमध्ये उभी केलं आणि संध्याकाळी मी घरी आलो मला काय झालं ते सांगून गेले कामावर। मी ती लाईन सोडून पळून गेलो आणि रात्री घरी गेल्यानंतर सांगितलं मला मार्क्स कमी पडले, सिलेक्ट नाही झाला। माझी इच्छा त्यावेळेला पोलीस भरती व्हायची नव्हतीच, परंतु कालांतराने काही प्रसंग असे निर्माण झाले की पोलीसमध्ये यावं लागलं। पण आता काही वाईट वाटत नाही। आता जी परिस्थिती आहे किंवा आता जी माझी सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा जे काही आता वैभव बघतोय त्या पोलीस डिपार्टमेंटमुळेच आहे। त्यामुळे आता काही रिग्रेट नाही की मी पोलीस खात्यामध्ये का भरती झालो, कारण मी ग्रॅज्युएशन झाल्या TCS जॉईन पण केली होती परंतु ती मला नंतर सोडावी लागली काही कारणास्तव। तर आता असा जो कार्यक्रम होतोय ह्या कार्यक्रमाचं औचित्य महत्वाचं याच्यासाठी हेच आहे। जरी आता सगळ्यांनी म्हटलं असेल की संकल्पना माझी आहे, माझी नसून आपल्याच कर्मचाऱ्यांची संकल्पना आहे। अंबादे आहेत, सचिन आहेत, मीना आहेत, यांनी संकल्पना आणली की साहेब आपण असा कार्यक्रम करूया का। तर मी त्यांना फक्त दुजोरा देऊन हा कार्यक्रम सगळा अरेंज त्यांनीच केलेला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाचं श्रेय नक्कीच मला देऊ नका। त्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी काही कार्यक्रमाचं श्रेय मी घेईन। जसं रिटायरमेंटचा कार्यक्रम इथे सुरुवात मी केलेली आहे, वाढदिवस पण पूर्वी होत नव्हते, वाढदिवस इथे करायला लागले। त्या कार्यक्रमाचं श्रेय मला नक्की द्या पण या कार्यक्रमाचं श्रेय मला नको। आज इथे 10वी आणि 12वीची जी मुलं दिसत आहेत सगळ्यांनी त्या फुलांचं उदाहरण दिलं, माझ्या डोक्यात तेच होतं परंतु आता सगळ्यांनी देऊन झाल्यामुळे नवीन देण्यासारखं काही नाही आहे। फक्त मी आता हेच सांगतो की ज्या काही 10वीची मुलांनी आता कॉलेजमध्ये इंटरेस्ट घेताना आता वेगवेगळ्या फील्ड झालेल्या आहेत, आपले ध्येय आत्तापासून निश्चित करा आणि ध्येयाकडे आत्तापासूनच वाटचाल चालू करा। आपल्याला पुढे काय करायचं, 12वी झाल्यानंतर कुठली एक्झाम द्यायची, नीटची एक्झाम द्यायची, काय द्यायचं याच्याबद्दल आता प्लॅनिंग करून आपण आपले जे ठरवलेले ध्येय आहे ते कसं गाठता येईल आणि नंतर आपले वडील पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल पासून जाऊन आता PSI वगैरे होतात तर त्यांचं नाव आपण कसं पुढे आणू हे लक्षात ठेवून, कारण त्यांनी ज्या खडतरपणे त्यांचं कर्तव्य निभावून तुम्हाला मोठं केलेलं आहे, तुम्हाला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांमुळे आज तुम्ही एवढे पुढे जाताय किंवा एवढे मार्क्स काढताय, तर त्यांचं नाव आपण आपल्या समाजात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कसं पुढे नेऊ हे लक्षात ठेवून आपण तुमचा मार्गक्रम करा आणि तुमच्या पुढील सर्व भावी आयुष्यासाठी माझ्याकडून जरीपटका पोलीस स्टेशन कडून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। और अब अगली खबर।
नाना पटोले का हमला। महाराष्ट्र की सरकार जनता के मन की नहीं, सत्ता की भूखी है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने मौजूदा महायुति सरकार और मोदी सरकार पर जोरदार हमला बोला है। गोंदिया भंडारा जिले में एक कार्यक्रम के दौरान मीडिया से बातचीत में पटोले ने कहा कि ये सरकार न किसानों की है न गरीबों की, सिर्फ सत्ता लूटने का माध्यम है। नाना पटोले ने बच्चू कडू के आंदोलन को लेकर सरकार पर निशाना साधते हुए कहा, राज्य हो या केंद्र, इन्हें किसानों से कोई लेना देना नहीं। बच्चू कडू खुद महायुति का हिस्सा थे, पर आज उनके मुद्दों से भी सरकार को कोई सहानुभूति नहीं। हम पहले दिन से चुनाव आयोग से सवाल पूछ रहे हैं। महाराष्ट्र की सरकार जनता के मन की नहीं, जबरदस्ती थोपी गई है। पटोले ने कहा कि महायुति में सामंजस्य का भाव है, चाहे वो राष्ट्रवादी के धनंजय मुंडे हो या शिवसेना के सिरसाट। ये सरकार तीन तिगाड़ा काम बिगाड़ा की मिसाल है। इसका एकमात्र एजेंडा राज्य को लूटना है। लगातार कांग्रेस के जो कार्यकर्ता हैं वो माला बदल रहे हैं, दूसरे पार्टी में जा रहे हैं। कहीं न कहीं जो संगठन जो अभी बना है उसको लेकर नाराजगी है या उसको लेकर समन्वय नहीं बैठ पा रहा है। देखो, मैं अभी मेरे गोंदिया भंडारा जिले में दूध संघ और बैंक के इलेक्शन चल रहे हैं, मैं उसमें हूँ। इसलिए मैं राज्य में संगठन में एक्चुअली क्या चल रहा है, क्योंकि मैं मुंबई भी नहीं जा रहा हूँ, तो मुझे अभी उसकी डिटेल्स नहीं है। इसलिए मैं पार्टी की जब मीटिंग होगी तब उस पर हम लोग डिस्कस करें। संजय बच्चू कडूचे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न, त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची. संजय राठोडच्या विभागावर मोठ्या प्रमाणात अर्थकारण करून बदल्यांचं हे झाले असल्याचे आरोप होऊ लागलेले आहे, कसं पाहता? आणि तरी म्हणजे यापूर्वी पण संजय राठोड यांच्यावर आरोप झाला, तरी हवेहवेसे का वाटतात? बघा, ते संजय राठोड हवेविषयी वाटत नाही, भाजपला सत्ता हवेविषयी आहे. त्यामुळे भ्रष्ट लोक, बदनाम लोक या सत्तेचे वाटेकरी झालेले आहेत. त्यामुळे भाजपचा जो सत्तेची लालच आहे नानाभाऊ, काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी शरद गोगावलेंची भेट घेतली आणि ते शिवसेनेच्या वाट्यावर आहे. ठीक आहे, तर मला सोलापूर जिल्ह्यात आणि काय चाललेलं आहे त्याची मला माहिती, त्यामुळे आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. एक ये सवाल है कि लगातार कांग्रेस के जो कार्यकर्ता संजय बच्चू कडूचे आंदोलन अनेक जण समर्थन देत आहे, आपली काय भूमिका असणार आहे त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? आमचे प्रदेश अध्यक्ष या सगळ्या माहितीला, कारण प्रदेश अध्यक्ष प्रमुख आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये प्रभाग पद्धती जाहीर झाली आहे, आमच्याकडे 4 सुधार पद्धती आहे. काँग्रेससाठी आव्हान असणार आहे, कारण की तयारी भाजपची 5-7 वर्षापासून सुरू आहे. भाजप हे निवडणूक जीवी आहे, भाषण जीवी आहे, कोकणाळबाजी जीवी आहे. 11 वर्षाचा इतिहास सांगायला गेले तर 11 वर्षात देशाला आणि राज्याला किती कर्जात डुबवलं त्याची माहिती देशाच्या जनतेला का देत नाही? महागाई का वाढतंय त्याची काही माहिती का देत नाही? डॉलर वाढला आणि रुपया एकदम खाली पडला त्याची माहिती का देत नाही? जनतेला लुटून, जनतेचे खिसे रोज कापून जो विकासाचं आम्हीच विकासाचे महामेरू आहोत अशा पद्धतीचं जी मानसिकता बनवण्याचं मोदी मीडियाच्या माध्यमातून जो प्रयत्न सुरू आहे, जनतेला आता खरं कळलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या निवडणूक जीवी आणि भाषण जीवी आणि जुमलेबाज जीवी जे BJP आहे त्यांनी काय करावं, त्यांचं कामच ते आहे. सत्ता ताब्यात कशी घेता येईल बस त्याच्यावर त्यांचं काम चालत राहते. प्रधानमंत्री असो की त्यांचं खालचा कार्यकर्ता असो, त्यांचं कामच तेवढं आहे. त्यामुळे सत्ता घेऊनही लोकांसाठी नाही, सत्ता सत्तेसाठी आणि पैसा कमवणं आणि त्याच्यावरून पुन्हा सत्ता कमवणं असा यांचा धंदा आहे. त्याच्यामुळे पण नागपूरमध्ये महानगरपालिका यावेळेस काँग्रेसचा तिरंगा त्या ठिकाणी फडकेल अशा पद्धतीची मानसिकता जनतेची आहे आणि त्या पद्धतीचं काँग्रेसचं काम सुद्धा सुरू आहे. काँग्रेस एकटी लढेल इथे? बघा, आम्हाला जे काही अलायन्स जे आमचे असतील त्या अलायन्सची मानसिकता काय आहे, स्थानिक कार्यकर्त्याची मानसिकता काय आहे, त्याच्यावर त्यावेळेस निर्णय आम्ही घेऊ. थँक्यू. धन्यवाद. नानाभाऊ, हिंदी बोला ना भी. हमने तो काम म्हणाला
नानाभाऊ, बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे, 4था दिवस आहे, आरोग्य ढासळत चाललेलं आहे. काय काँग्रेसची भूमिका आहे त्यांच्या आंदोलनात? या राज्यातली सरकार असेल या केंद्रातली सरकार असेल, याला ना शेतकऱ्याचं घेणे देणं आहे, ना तरुणांचं घेणे देणं आहे, आणि राज्य विकून हे राज्यच बरबाद करायचं धोरण या सरकारचं आहे. त्यामुळे बच्चू कडू हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे. आणि बच्चू कडू तर त्यांचा अलायन्सच होता. बच्चू कडू अलायन्स असताना सुद्धा त्याच्यावर सरकार कुठल्या निर्णयावर जात नसेल तर महाराष्ट्रातली या सरकारची जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. आणि मला असं वाटतं की या सरकारचं बद्दलचं परवा राहुलजी गांधींनी जो एक आर्टिकल लिहिलेला होता आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून एक मोठा विवाद बीजेपीने उभा केला होता. बीजेपीच्या मोठ्या नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर ट्रोल केलं. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, आज नाही पहिल्या दिवशीपासून आम्ही प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, वारंवार सांगेन की हे जे सरकार आहे ज्या दिवशी 5वी बहुमतानं निवडून आलं त्या दिवशी लोकांमध्ये कुठलाही उत्साह नव्हता, आनंद नव्हता. भाजपच्या त्यांच्याच अंधभक्ताला त्यांना सांगावं लागलं की उत्साह साजरा करा, पण लोकांनी तो उत्साही साजरा केला नाही. हा जनतेतल्या मनातलं सरकार नाही. आणि म्हणून बच्चू कडू सारख्या अनेक लोकांच्या जीवाचं घेणे देणं नाही अशी परिस्थिती राज्याच्या सरकारची आहे. नानाभाऊ, शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांवरच सगळे आरोपांचे बॉम्ब होतात. अनेक आरोप होत आहे. शिरसाट असो किंवा संजय राठोड असो, शिवसेनेच्या नेत्यांवरच आणि मंत्र्यांवरच टार्गेट करण्यात येतं. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, शिरसाट, सेनेचे अशा अनेक नेत्यांची नावं घेता येईल. या सरकारमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा आहे. या सरकारमध्ये कुठलंही एकमत नाही. आणि राज्य आर्थिक कसं उभारता येतं, लुटता येतं, यासाठी या तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक शिंदे सेनेचा असेल किंवा अजित पवारांचे असतील किंवा भाजपला सेफ करण्याचा जो प्रयत्न केला जातो असं काही नाही. सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत. नानाभाऊ, सुप्रिया सुळे यांनी आज और अब अगली खबर, खापरी परियोजना के 500 पात्र लाभार्थियों को पट्टे और प्रमाण पत्र वितरित किए गए, जो जिला प्रशासन और महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी का संयुक्त आयोजन हुआ। नागपुर ग्रामीण तहसील के मौजा खापरी क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान और 100 दिवसीय कार्य योजना के अंतर्गत पात्र परियोजना पीड़ितों के लिए दान और पट्टा वितरण समारोह का आयोजन किया गया। यह कार्यक्रम नागपुर जिला कलेक्टर कार्यालय और महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी MEDC के संयुक्त उपक्रम के रूप में आयोजित किया गया। इस अवसर पर 500 पात्र लाभार्थियों को उनके हक के प्रमाण पत्र एवं पट्टे वितरित किए गए। समारोह में नागपुर जिला अधिकारी डॉक्टर विपिन टनकर, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनि, उप विभागीय अधिकारी वंदना स्वरंग पटे, सेवानिवृत्त अतिरिक्त जिला अधिकारी प्रकाश पाटिल, खापरी ग्राम पंचायत की सरपंच रेखा ताई सोनटक्के, पूर्व जिला परिषद सदस्य रूपराव सिंगने, पूर्व सरपंच केशवराव सोनटक्के, हरीश कंगाले, सुनील बोरीकर, सुनील खोड़े, दिलीप आदि शामिल थे। और अब अगली खबर, माजी गृह मंत्री अनिल देशमुख का सरकार पर निशाना, बच्चू कडू की मांगे जायज। राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता और माजी गृह मंत्री अनिल देशमुख ने सरकार पर तीखा हमला करते हुए कहा कि बच्चू कडू की मांगे पूरी तरह वाजिब है। उन्होंने कहा बच्चू कडू की 5 प्रमुख मांग है, जिनमें किसान कर्ज माफी सबसे अहम है। देवेंद्र फडणवीस ने हर भाषण में 7/12 कोरा करने का वादा किया था। अब सरकार ने बने 7 महीने हो चुके हैं, लेकिन वादा अधूरा है। मुख्यमंत्री खुद है तो वचन का पालन करना उनकी जिम्मेदारी है। देशमुख ने कहा कि जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तब किसान 14,000 रुपए तक का भाव मिला करता था। स्थिति में किसान संकट में है, सरकार को तत्काल कदम उठाना चाहिए। पवारांनी म्हटलं की आम्ही कर्जमाफी देण्यासाठी कटिबद्ध आहोत, योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ असे अजित दादा. कसं आहे, आश्वासन दिलं आताचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी, आणि एका सभेत नाही बोलले, प्रत्येक सभेत बोलले ते
आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री यांचे आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही, एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही, स्वतः ते निर्णय घेऊ शकतात. बाकी कोणाच्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करू हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती आहे. विमान अपघात झाला, इसमें कुछ साजिश होने की हो सकती है क्या लगता है? ऐसा है, अहमदाबाद में जो हादसा हुआ है जिसमें करीबन 200-225 के ऊपर की जानी गई, भी एग्जैक्ट फिगर आने का बाकी है. उसमें कुछ हमारे जो पैसेंजर्स थे वो और कुछ स्टूडेंट्स डॉक्टर जो हॉस्टल में रहते थे. और इसमें अभी कोई भी हादसा होता है, या चाहे वो रेलवे का हो या प्लेन का हो, ऐसा हादसा होने के बाद में उसकी पूरी इंक्वायरी होती है. उसका जो ब्लैक बॉक्स रहता है उसकी छानबीन होती है और बाद में फिर मालूम पड़ता है कि भाई किसके वजह से, काय के वजह से इस प्रकार की दुर्घटना हुई. तो ये जब इंक्वायरी होंगी, ब्लैक बॉक्स खोल के जब उसका परीक्षण करेंगे तब मालूम पड़ेगा. ठीक आहे. सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा नाही, अनेक ठिकाणी या शिक्षक घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल लोक आहेत. हे दलाल लोक पकडून घेऊन जात होते डेप्टी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये शिक्षण खात्याच्या. आणि या दलाल लोकांना जर आपण त्यांना चौकशीसाठी बोलावून त्याची चौकशी केली तर सर्व गोष्टी बाहेर येतील. ज्याला नोकरी पाहिजे त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळत होते आणि बनावट कागदपत्र हेच करायचे आणि त्याला नोकरी लावून द्यायची. त्याच्यामुळे माझ्याकडे अनेक डेलिगेशन अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये दलालाचे नाव दिले आहेत. आमच्या काटोलमधूनही नाव आले आहेत काही दलालाचे. ते सुद्धा आम्ही वरती पोलीस खात्याला चौकशीसाठी पाठवले आहेत. अनेक तालुक्यातून आलेले आहेत. त्यामुळे जे दलाल आहेत, जे शाळेचे प्रशासक आहेत, जे शिक्षण खात्यातील अधिकारी आहेत, या सर्वांनी मिलीभगत आहे आणि या सर्व मिलीभगत करून हे बनावट कागदपत्र तयार करून पात्रता नसताना सुद्धा अनेकांना नोकऱ्या लावल्या. अनेकांना ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांना आपली शाळा, कोणत्या शाळेत आपली नोकरी आहे तेही त्यांना माहीत नाही. पगार मिळतो त्यांना, पण कुठे आपली शाळा आहे, रामदास पेठेत आहे की तिकडे त्रिमूर्ती नगरला आहे की इकडे रेशीमबागला आहे, त्यांना माहीत नाही. पण पगार त्यांचा व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे हा घोटाळा नागपूर जिल्ह्यातील हा फार मोठा घोटाळा आहे. 1000 करोडच्या वरती हा घोटाळा असेल. आणि अशाच पद्धतीचे घोटाळे जळगावमध्ये सुद्धा आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे. म्हणून माझी सातत्यानं राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले, नागपूर, जळगाव, नाशिकच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झालेत, त्याची संपूर्ण चौकशी केली तर हा अतिशय मोठा घोटाळा त्यानिमित्तानं बाहेर येईल. आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते दलाल, शाळेचे प्रशासक, शिक्षण खात्याचे अधिकारी, त्याची संपूर्ण चौकशी होईल. हिंदी में जानना कशा प्रकारे बघता एकंदरीत मागच्या 4 दिवसातल्या सरकारच्या भूमिकेकडे? असं आहे की माजी आमदार, माजी मंत्री बच्चू कडू हे गेल्या 5 दिवसापासून तिथे आंदोलनाला बसले आहेत. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व इतर त्यांच्या मागण्या आहेत. आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा द्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथे जात आहोत. याचं महत्त्वाचं कारण असं की आपल्याला माहीत आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या 6-7 महिन्यापूर्वी, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये, भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू,
7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू. आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन 7 महिने झाले. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं. आता त्यांनीच दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ही आमची सातत्यानं मागणी आहे. आणि तीच मागणी बच्चू कडू सुद्धा तिथे करतायत. हां, देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते, मंत्रिमंडळात नसते तर मी समजू शकतो, पण ते मुख्यमंत्री आहेत. आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी दिलेलं, स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हे आश्वासन त्यांनी पाळावं. आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चू कडूची बाकीसुद्धा मागण्या आहेत, त्यामध्ये शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. कापसाला 7,000 रुपये भाव देऊन राहिले, सोयाबीनला 4,000 रुपये भाव देऊन राहिले. तुम्ही आठवा, जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 14,000 रुपये भाव दिला, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला. आता हे BJP सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्यानिमित्तानं कापूस, सोयाबीन, धान, कांदा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही, म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे. या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू कडूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे देणार आहोत. आणि राज्य शासनाला मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सरकारला आमची विनंती आहे. 10-15 वर्ष झाल्याचं आहे, तर त्याच्याबाबत मी थेट प्रश्न विचारला त्यांनी की अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे हे पाहिजे का? ते म्हटले की हे मोठे नेते आहे, परंतु असा कार्यकर्ता पाहिजे की यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, जो त्याला फॅमिली बॅकग्राऊंड नसेल. कसं आहे की जयंतराव पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, गेल्या 7-8 वर्षापासून ते अध्यक्ष आहेत. आणि जयंत पाटलांनीच आपली इच्छा साहेबांकडे, पवार साहेबांकडे व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं ठीक आहे, तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात, पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत आपण राहावं. त्याच्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष राहतील आणि त्याच्यानंतर कोणीतरी नवीन चेहरा माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष होऊन देतील. हा नवीन चेहरा युवा असावा की ज्येष्ठ नेत्यांपैकी असावा, असाही एक प्रश्न आहे. कसं आहे, त्याचा निर्णय आता माननीय शरद पवार साहेब करतील. बोलताना ते बोलले की युवा नेत्यावर जबाबदारी चांगली आहे, युवा नेत्यावर दिली, जी कोणावर जबाबदारी दिली ती योग्यतेने पार पडेल. कारण की पवार साहेब जेव्हा एखाद्यावर जबाबदारी देईल ते संपूर्ण विचार करूनच ती जबाबदारी देणार. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची स्वबळाची तयारी आहे, निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली असली तरी कार्यकर्ते तशी भावना आहे. ठीक आहे ना, आता जेमतेम आता सुरुवात झाली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी प्रक्रिया बहुत केव्हा लागेल याची सर्व वाट पाहत आहे. लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे आणि लागल्या पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे, पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही. म्हणजे निवडणुका लागेल की नाही आज याच्याबद्दल अजूनही अनेक लोक साशंक आहेत. का बरं शंका आहे? सरकारलाच निवडणुका लावायच्या नाही हे दिसतं चाललं गेल्या 3-4 वर्षापासून. 4 वर्षापासनं 4.5 वर्षापासनं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद हे प्रशासक आहेत. सरकारच्या मनात असतं तर त्यांनी केव्हाच निवडणुका लावल्या असत्या. कोर्टाचं नाव सांगतं, अरे कोर्टात तुम्हीच लोक पाठवता. कोर्टामध्ये कोणी गेलं असेल तर त्यांनी आपली चांगली सरकारची बाजू मांडायला पाहिजे. असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा, प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा, जिल्हा परिषदचा द्यायचा, हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लागण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे.
आता आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याच्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजी ठाकरेंची शिवसेना आहे, आमचा पक्ष आहे, यांची चर्चा होईल आणि जिथे जिथे समन्वयाने चांगल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट होईल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि काही ठिकाणी नाही झालं तिथे ते अलग लढवता येईल. आता तुम्ही किती जागांवर तयारी करताय सर? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नागपूर महानगरपालिकेच्या 151 पैकी किती जागांवर तयारी करताय? आम्ही 151 पैकी जवळजवळ 100 जागेची तयारी आम्ही करतोय सध्या. पण पुढील काळामध्ये काही कोणाशी चर्चा होऊन जर काही ॲडजस्टमेंट झाली तर पाहू, त्याचा विचार करू. तुम्ही म्हणता की राज्य सरकार निवडणूक घेते की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केला. कालच त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं, त्यामध्ये 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे आदेश दिले. कारण नोटिफिकेशन निघालं, अनेकदा निवडणुका आता अनेकदा स्थगित होतात. हे झाल्यानंतर मनात इच्छा पाहिजे तर होतील, मनात इच्छा सरकारच्या नसली तर नाही होणार. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आतापर्यंत सगळ्यात मोठा अपघात आहे. बरोबर ना. जे काही या भारतामध्ये जे काही विमानाचे अपघात झाले त्या अपघातापैकी हा सुद्धा एक फार मोठा अपघात आहे. म्हणजे जे काही आकडे येत आहेत 250च्या वरती, मला वाटतं आकडे सगळे प्रवासी आणि विद्यार्थी 250च्या वरती आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्या कुटुंबावर हा आघात झाला त्यांच्या पाठीशी संपूर्ण भारताची जनता आहे आणि सरकारसुद्धा यामध्ये सर्व लक्ष घालून कशामुळे घटना घडली हे जनतेसमोर आणेल. और अब अगली खबर, मणिपुर में सुरक्षा बलों की बड़ी कार्रवाई। मणिपुर में सुरक्षा बलों की कार्रवाई सामने आई है, जहां मणिपुर पुलिस, केंद्रीय सशस्त्र पुलिस बल यानी कि CAPF, भारतीय सेना और असम राइफल्स के संयुक्त ऑपरेशन में घाटी के 5 जिलों के बाहरी इलाकों से भारी मात्रा में हथियार और युद्ध सामग्री बरामद की गई। अधिकारियों के अनुसार इस संयुक्त तलाशी अभियान में अब तक 151 SLR राइफलें, 65 INSAS राइफलें, 73 अन्य प्रकार की राइफलें और 5 कोबाइन गन, 2 MP5 गन और कई विस्फोटक एवं युद्ध सामग्री जब्त की गई है। यह अभियान मणिपुर में हालिया शांति और हथियारों के अनियमित प्रसार के बीच शांति बहाली और नियंत्रण के लिए चलाया जा रहा है। इस बात का संकेत है कि राज्य के कुछ हिस्सों में अभी भारी मात्रा में घातक हथियार मौजूद है। सुरक्षा एजेंसियों अभी ये भी जांच कर रही है कि ये हथियार किन संगठनों या समूह से जुड़े हो सकते हैं और इन्हें किस उद्देश्य से इकट्ठा किया गया था। हर एजेंसी का 2-2 आदमी आप खड़ा कर दीजिए। स्पेस दिएगा। बोलिए। ग्रुप फोटो आएगा तो कर सकते हैं। ग्रुप फोटो आएगा तो हाँ 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 जरूर जरूर जरूर। CRPF का भी आ जाऊंगा। ओके क्या कह रहा
This is regarding a major recovery of arms and ammunition by Manipur police and security forces. In the intervening night of 13 June 2025 and 14 June 2025, on receipt of specific intelligence regarding presence of a large cache of arms and ammunition, etc., stashed in different areas of valley districts, simultaneous search operations were launched at different locations in the outskirts of 5 valley districts by joint teams of Manipur Police, CAPFs, Army and Assam Rifles, and the following arms, ammunition, explosives and other warlike stores were recovered by the joint teams. SLR rifle 151, INSAS rifles 65, rifles of other kinds 73, carbine gun 5, MP5 gun 2, LMG rifles 12, AK series rifles 6, AMOG rifles 2, mortars 1, pistols 6, barrel 2, AR-15 1, and flare guns 2. The total guns and rifles recovered are 328 in number. Apart from these, other recoveries comprise of magazines 591, SLR rounds 3,534, INSAS rounds 2,186, 303 rounds 2,252, AK rounds 234, AMOG rounds 407, 9mm rounds 20, Lithode 3, detonators 7, and para bombs 3. These intelligence-based operations mark a major achievement for the Manipur Police and the security forces in their continued efforts to restore normalcy, maintain public order, and ensure the safety and security of citizens and their properties. The Manipur Police reiterates its commitment to a peaceful and secure Manipur. The public is urged to cooperate with police and security forces and report any suspicious activities or information related to illegal weapons to the nearest police station or central control room. Senior police officials are in close coordination with all security stakeholders to ensure that such operations continue in a sustained and focused manner to restore normalcy, maintain public order, and ensure the safety and security of citizens and their properties. Thank you and Jai Hind. और अब अगली खबर, जामनगर रंगमंती नदी किनारे अतिक्रमण पर चला बुलडोजर। गुजरात के जामनगर में प्रशासन और पुलिस ने अवैध अतिक्रमण के खिलाफ बड़ी कार्रवाई शुरू की है। एसपी प्रेम सुख डेलू के अनुसार रंगमंती नदी के पास वर्षों से अवैध निर्माण किया गया था, जिसमें करीब 300 घर और धार्मिक ढांचे शामिल थे। उन्होंने बताया कि बरसात के मौसम में यह अवैध निर्माण नदी के जल प्रवाह को रोकता था और शहर में बाढ़ जैसी स्थिति पैदा हो जाती थी। इस अभियान के तहत लगभग 8 लाख वर्ग फीट या क्षेत्र खाली कराया गया, जिसकी बाजार कीमत 150 से 200 करोड़ रुपए बताई जा रही है।
एसपी डेलू ने ये भी बताया कि इस इलाके में कई आपराधिक तत्वों ने फार्म हाउस और घर बना लिए थे, जिसे अब ध्वस्त कर दिया गया है। प्रशासन ने साफ किया कि इस तरह की कार्रवाई आगे भी जारी रहेगी। के अंदर रंगमती नदी के अंदर जो अवैध रूप से अतिक्रमण किया हुआ था, पिछले कई समय से हम है वहां पर अवैध अतिक्रमण को हटाने की ड्राइव चला रहे हैं। उसी के तहत आज जो रंगमती नदी है उसके अंदर लगभग 300 के आसपास मकान और जो धार्मिक इंफ्रास्ट्रक्चर था उसको वहां से हटाया गया है। इसके कारण से रंगमती नदी चूंकि जामनगर शहर के अंदर से बहती है और बरसात के समय में ये अवैध अतिक्रमण के कारण जामनगर में बहुत सी बार है वो बाढ़ की जो परिस्थिति उत्पन्न हो जाती है। तो जामनगर महानगर पालिका के साथ मिलके और आज लगभग 300 के आसपास जो अवैध मकान और जो दूसरे इंफ्रास्ट्रक्चर था उसको हटाया गया है। लगभग 8 लाख स्क्वायर फीट के आसपास जो जगह है उसको खाली करवाया गया है और इस जगह की बाजार कीमत लगभग 150 से 200 करोड़ के आसपास है। और जिस जगह को खाली करवाया गया है वहां पर काफी जो जामनगर के जो क्रिमिनल्स है उनकी है वो उनके इंफ्रास्ट्रक्चर, उनकी बहुत सारे मकान और उनके फार्म हाउस वहां पर बने हुए थे। उनके फार्म हाउस को, उनकी जो इंफ्रास्ट्रक्चर और उनके जो फार्म हाउस थे वो उनके अंदर काफी लग्जूरियस है वो फैसिलिटीज वहां पर थी। इसके अलावा जो धार्मिक दबाण थे उनके अंदर भी काफी हमें अवैध रूप से गुप्त जो कमरे और उनके अंदर है वो लग्जूरियस जो फैसिलिटीज थी वो भी हमें वहां पर मिली है। और उन सबको ये नदी के अंदर जिस तरह से अवैध अतिक्रमण किया गया था तो आज जामनगर के अंदर है वो पुलिस और महानगर पालिका द्वारा इनको हटाया गया। और अब बढ़ते अगली खबर की ओर। जोरीपटका क्षेत्र में नागपुर पुलिस का जन जागृति अभियान अपराध व साइबर क्राइम के प्रति किया जागरूक। नागपुर शहर पुलिस प्रशासन की ओर से पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल के आदेशानुसार जोरीपटका क्षेत्र में जन जागृति अभियान चलाया गया। इस अभियान के तहत पुलिस अधिकारियों और कर्मचारियों ने क्षेत्र वासियों को आपराधिक घटनाओं की रोकथाम और साइबर क्राइम से बचाव को लेकर जागरूक किया है। पुलिस टीम ने नागरिकों से संवाद स्थापित कर उन्हें बताया कि किस प्रकार छोटे छोटे एहतियाती कदम उठाकर साइबर ठगी और अन्य अपराधों से बचा जा सकता है। विशेषकर वरिष्ठ नागरिकों, महिलाओं और युवाओं को ऑनलाइन फ्रॉड, ओटीपी शेयरिंग, नकली लिंक और फर्जी कॉल से सावधान रहने की सलाह दी गई है। साथ ही पुलिस ने यह भी बताया कि किसी भी आपराधिक गतिविधि या संदिग्ध व्यक्ति की जानकारी तुरंत पुलिस को दी जानी चाहिए ताकि समय रहते कार्रवाई की जा सके। कल का क्या था, पूरा पेट्रोलिंग का क्या संदेश देंगे? माननीय सीपी साहब, जॉइंट सीपी साहब, इनके आदेश पर जो बीच में मर्डर्स की और बाकी सब घटनाएं चल रही थी उस हिसाब से उन्होंने आदेश दिया है कि हर एक सीनियर पीआई और एसीपी साहब अपने अपने एरिया में फुट पेट्रोलिंग करेंगे। रात से 8 से 10 बजे तक फुट पेट्रोलिंग करेंगे। उसके वजह से गुनहगारी में बहुत सारी कमी आ गई, क्योंकि हम लोग जब फुट पेट्रोलिंग कर रहे हैं तो रास्ते पे दारू पीने वाले लोग हैं, छोटे मोटे झगड़े करने वाले, दारू बेचने वाले, उनके ऊपर भी कार्रवाई चल रही है। जो कोई छोटी मोटी चीज़ें जो सामने दिख रही है वो इमीडिएटली वो वहाँ पे सीधी हो रही है। तो माननीय सीपी साहब के आदेश के अनुसार कल भी मैं खुद एसीपी जोरीपटका श्री बंडीवार साहब और हमारे 2 ऑफिसर और 13-14 स्टाफ लुम्बिनी नगर एरिया में हम लोग ने फुट पेट्रोलिंग की। उसमें हम लोग 6 आरोपियों के घर तलाशी ली, जिसमें और उनके घर वालों को भी आगाह किया है। फिर उसी एरिया के जो लोग हैं उनको लुम्बिनी बुधवार के पास हम लोग ने बुला के उनकी कॉर्नर मीटिंग ली, जिसमें मेरी तरफ से साइबर फ्रॉड 112 इलीगल जो दारू वगैरह के बारे में मैंने लोगों को मार्गदर्शन किया। एसीपी साहब ने भी उसके बाद सबको मार्गदर्शन करते हुए कहा कि हर चीज़ जो जनता है वो हमारे सिविल ड्रेस में पुलिस है, उन्होंने भी अपने आजू बाजू के एरिया में देखना चाहिए क्या हो रहा है क्या नहीं, उसकी जानकारी पुलिस को देनी चाहिए। और उसके साथ साथ अपने बच्चे क्या कर रहे हैं, क्योंकि आजकल हम लोग बहुत सारा ट्रेंड देख रहे हैं कि माइनर बच्चे भी गुनहगारी में बहुत ज़्यादा आ रहे हैं। मोबाइल के वजह से उनमें बहुत सारी अलग चीज़ें देखने की डेवलप हो रही है। जो उन्होंने कहा कि अपने घर में पहले अपने बच्चों के ऊपर कंट्रोल करो, जो दारू पी के आते हैं बच्चे अपने उनको ऊपर कंट्रोल करो, और वो क्या कर रहे हैं उसके ऊपर कंट्रोल करेंगे तो समाज अपने आप सुधर जाएगा। यही बात एसीपी साहब ने समझाई सबको, और उन्होंने भी मान लिया है सब लोगों ने कि हम लोग अपने घर से क्राइम कम करना या इलीगल जो काम चलते हैं वो कम करने की उन्होंने आश्वासन दिया है। सर, जगह में टप्पे टप्पे में होने वाले का, जैसे बस्ती में टप्पे टप्पे में जाने वाले का, ये जो चीज़ें हैं ये हमारे पूरी पिछले 15 दिन से ये चालू है कि सीनियर पीआई और हम लोग हर एरिया में जाके फुट पेट्रोलिंग कर रहे हैं। कल लुम्बिनी नगर में थे, परसों हम लोग रिपब्लिकन नगर में हम लोग पेट्रोलिंग की, कल आज हम लोग इंदौरा में करेंगे, बाराखोली है, नारा गाँव है,
समता नगर है, सुगत नगर है, बहुत सारे इलाके हैं जहाँ पे हम लोग अभी फुट पेट्रोलिंग रेगुलर करेंगे। ये पेट्रोलिंग करके बदल आ सकता सर, ऐसा बदल आ रहा है और अब दिख भी रहा है। जिस तरह से जिस रेट से मर्डर्स और झगड़े की वारदातें घट रही थी नागपुर शहर में, हमारे फुट पेट्रोलिंग की वजह से जो रोड पे या ओपन ग्राउंड में या ऐसी जगह पे लोग दारू पी के झगड़ा करते थे, वो वहाँ पे हम लोग हमारे फुट पेट्रोलिंग की वजह से वहाँ पे लोग बैठ नहीं रहे, उनके ऊपर हम लोग कार्रवाई कर रहे। तो ये जो इलीगल तरीके से काम चल रहे थे वो बहुत सारे कम हो गए और उसका फुट पेट्रोलिंग का बहुत अच्छा असर यहाँ पे दिख रहा है। लोग कॉल झगड़ा होता है, इनमें दारू होती है, इसके लिए कॉल करना, इसलिए क्या एक संदेश देने लगे? सबको बताया गया है कि 112 ये नंबर आपके लिए स्पेशली डिज़ाइन किया गया नंबर है, जिसके ऊपर आपको किसी की जानकारी आप दे रहे तो आपका नाम गुप्त रखा जाता है। तो आप किसी भी चीज़ की जानकारी हो, झगड़े की हो, आपके आजू बाजू में कोई दारू, सट्टा, जुगार या और किसी भी नारकोटिक्स की जानकारी आप ज़रूर दीजिए। आपका नाम गुप्त रखा जाएगा और पुलिस की कार्रवाई भी होती है इसमें। अभी आपने देखा होगा कि जरीपटका में अभी मैंने लास्ट 10 दिन में 2 बड़ी कार्रवाई एमडी की है, जिसके वजह से जो एमडी बेचने वाले या नारकोटिक्स में धंधा करने वाले लोग भी यहाँ से भाग चुके हैं और उसके वजह से समाज में भी बहुत अच्छी खुशियों की लहर चली है। माननीय पोलीस आयुक्त साहेब, सहपोलीस आयुक्त साहेब आणि इतर वरिष्ठांच्या आदेशानुसार मागील 1 महिन्यापासून साधारण सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त हे सर्व फूट पेट्रोलिंग करत आहेत। फूट पेट्रोलिंग दरम्यान ते प्रत्येक त्या एरियातल्या जे नामांकित गुंड आहेत, रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, 307, 302 नार्कोटिक्सचे आरोपी आहेत, त्यांची घरझडती घेत आहेत। त्याचबरोबर सगळ्या फूट पेट्रोलिंग झाल्यानंतर त्या भागातल्या रहिवाशांना एकत्रित करून त्यांची कॉर्नर मीटिंग देखील घेत आहेत। हे मान्य CP साहेबांच्या संकल्पनेतून चालू आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारीमध्ये खूप कमी प्रमाण झालेलं आहे गुन्हेगारीचं, कारण मध्ये ज्या मर्डर्स वाढत होत्या त्याच्यावरती उपाय म्हणून मान्य CP साहेबांनी कारवाई चालू केलेली आहे। काल देखील मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त जरीपटका विभागचे बंडीवार साहेब, मी स्वतः, माझ्यासोबत इतर 2 अधिकारी व 10-12 कर्मचाऱ्यांसह आम्ही लुंबिनीनगर परिसरामध्ये पेट्रोलिंग केली। फूट पेट्रोलिंग दरम्यान 5 ते 6 आरोपींचे, रेकॉर्डवरचे आरोपींचे 307, 302 आणि MD किंवा नार्कोटिक्सच्या याच्यामधल्या आरोपींचे आम्ही घरझडत्या घेतल्या। तसेच मग तिथे स्थानिक जे प्रभागातील लोक होते, स्थानिक विभागातील लोक होते, त्यांना एकत्रित आपण लुंबिनीनगर बुद्धवारसमोर एकत्रित करून त्यांची कॉर्नर मीटिंग घेतली। कॉर्नर मीटिंगमध्ये मी स्वतः सायबर क्राईम, सायबर फ्रॉड, 112 नंबर, इतर इलिगल ज्या काही गोष्टी चालतात त्याच्या सदर मी लोकांना मार्गदर्शन केलं। माननीय ACP साहेबांनी त्यानंतर आपल्या घरातली परिस्थिती कशी असावी, आपल्या मुलांवर कसं कंट्रोल ठेवा, कारण जे क्राईम वाढत चाललं आहे, मोबाईलचे दुष्परिणाम, याच्या संदर्भाने लोकांना मार्गदर्शन केलं आणि लोकांना ते खूप आवडलेलं आहे। कारण प्रत्येक गोष्टी आपल्या घरातून चालू होते। प्रत्येक वेळेला पोलीस डिपार्टमेंट काय करतं हा विचार न करता आपण आपल्या घरात बसून आपल्या मुलांवर कसे संस्कार देतो किंवा आपली मुलं काय करतात ह्याच्याकडे लक्ष देणे देखील किती महत्त्वाचं आहे ACP साहेबांनी सर्वांना जाणून दिलं आणि त्याप्रमाणे लोकांनी आता ते समजून घेऊन त्याप्रमाणे कारवाई करणार असे आश्वासन देखील ACP साहेबांना दिलेलं आहे आणि ही कारवाई आता सतत चालू राहणार आहे, कंटिन्यूअस चालू राहणार आहे आणि अशाच प्रकारे आम्ही वेगवेगळ्या परिसरामध्ये फूट पेट्रोलिंग करणार आहोत। सर, जो इनलिगल जो धंदे रहते, दारूचे धंदे, गांजेचे धंदे, लोकांनी कॉल केला, यांच्या नाव गुप्तीसमध्ये राहते का हे तुम्हाला सांगितलं? हां, आम्ही सगळ्यांना हेच सांगितलेलं आहे की आपण 112वर कॉल केला तर तुमचं नाव हे गुप्त राहतं। कोणीही तुम्हाला तुमचं नाव विचारत नाही किंवा तुम्ही कुठे राहता किंवा काय करता हे विचारत नाही। ही 112 ही माहिती देण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे किंवा ते त्या पद्धतीने आम्ही सेटअप ठेवलेलं आहे की तुमच्याकडून पब्लिककडून पोलिसांना माहिती येणं अपेक्षित आहे। ती माहिती आली की त्याच्यावर कारवाई आम्ही करतच आहोत। सध्या आपल्याला माहिती असेल की जरीपटका विभागामध्ये मागील 10 दिवसामध्ये 2 मोठ्या MD नार्कोटिक्सच्या कारवाई आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये नंतरही आम्ही पुढच्या लिंक्स जोडून आम्ही इतरही आरोपींना अटक करत आहोत आणि त्यामुळे आमच्या परिसरामधील तरी जे नार्कोटिक्सचे काम करणारे गुन्हेगार आहेत ते पळून जात आहेत। और अब अगली खबर।
नागपुर शहर के महल परिसर में शनिवार शाम 6:30 बजे बड़ा हादसा हो गया, जहां एक इलेक्ट्रिक वायर गोदाम में आग लग गई। इस हादसे में 2 लोगों की मौत हो गई, वहीं एक गंभीर रूप से घायल हो गया है, जिसे इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। आग लगने की जानकारी मिलते ही अग्निशमन की 4 गाड़ी तुरंत मौके पर पहुंची और आग बुझाने का प्रयास शुरू कर दिया गया। काफी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया। मृतकों की पहचान गोदाम मालिक गिरीश खत्री और कर्मचारी विठल धोते के रूप में हुई है। वहीं गुणवंत नागपुरकर का इलाज चल रहा है, जहां उसकी स्थिति गंभीर बनी हुई है। मिली जानकारी के अनुसार गिरीश खत्री की महल परिसर की जुम्मा मस्जिद के पास रॉय कमल कॉम्प्लेक्स में इलेक्ट्रिक दुकान है। वही दुकान के ऊपर मौजूद फ्लैट में गोदाम है, जिसमें इलेक्ट्रिक सामान, हेलोजन, पायरो फटके सहित सामान रखा हुआ था। और अब अगली खबर, एयर इंडिया दुर्घटना में डीएनए जांच से ही हो रही मृतकों की पहचान। एयर इंडिया विमान दुर्घटना के पीड़ितों की पहचान एक बेहद जटिल और संवेदनशील प्रक्रिया के जरिए की जा रही है। फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी के निदेशक HP संघवी ने बताया कि दुर्घटना के समय विमान में बहुत बड़ी और अत्यधिक तापमान वाली लपटें उठी। इस वजह से मृतकों की शिनाख्त करना लगभग असंभव हो गया है और इसलिए डीएनए जांच अनिवार्य हो गई है। संघवी ने कहा कि इतनी उच्च तापमान वाली लपटों से शव में मौजूद डीएनए भी प्रभावित हो सकता है। ऐसे में पोस्टमार्टम के दौरान शरीर के दाहिने हिस्से की पहचान कर डीएनए एकत्र करना जरूरी होता है। उन्होंने बताया कि मृतकों और उनके परिवार के सदस्यों के डीएनए सैंपल FSL को सौंपे गए और परीक्षण प्रक्रिया शुरू हो चुकी है। एक सैंपल की प्रोसेसिंग में करीब 37 से 48 घंटे लगते हैं और ये काम बैचों में किया जाता है। गुजरात लैब के 37 विशेषज्ञों की टीम इस प्रक्रिया में जुटी है और उन्होंने राष्ट्रीय फॉरेंसिक लैब का भी सहयोग मिला है। प्रोफाइल मिलान का काम शुरू हो चुका है और शुरुआती नतीजे आना शुरू हो चुके हैं। As all of you are aware about this incident, which unfortunate incident that happened in Ahmedabad, where the plane crashed and all the passengers on board in the airplane has died. And as you have seen in the various videos, that there is a very huge flame that came out of the airplane, and that flame is having a very high temperature. Because of that, the identification of the person is not possible, and hence the DNA examination is required. And also this high temperature affect the DNA present into the various part of the body. So during the post-mortem, it is very essential that the right part of the body has been identified for the collection of the DNA sample. So for which the forensic experts have also assisted the doctors from where this DNA samples should be collected, and also they have assisted the doctors in collecting the DNA samples from the relatives of the deceased persons, and that samples has been submitted to the forensic labs. All the samples that has been submitted to FSLs has been processed if you are under process, and based on this DNA process, profiles has been obtained, but this process is very complex. It takes a lot of time, around 36 to 48 hours for the one sample. But as this process has been completed batch-wise, so number of samples can be done at a time, and the profile matching has started, and the results are coming up, and based on that result, doctors and the police agencies are in the process of handing over the dead body of the deceased person to their relatives, and we hope that this will be we are working 24/7, so this will be completed as early as possible, and we all are committed to give this process the utmost priority, and the whole team of the DNA expert at Gujarat Forensic Science Lab, that is around 36 experts are deployed for this particular task. Also, the similar exercise has been going on in the National Forensic Science University. Their experts are also working on that, and we are working in collaboration with the coordination in both the institute, and we hope that this will be done very, very fast. Thank you. और अब लेते एक छोटा सा ब्रेक के बाद लौटेंगे और देखेंगे दुनिया भर की तमाम खबरें। तब तक के लिए आप जुड़े रहे मेरी सहयोगी श्रद्धा के साथ और देखते रहिए MNS न्यूज टीवी। नमस्कार। MNS न्यूज ला पुढील वाटचाली स्कूप आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।